हॅलो, हॅलो, हॅलो. नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. तुम्हा सगळ्यांचं खूप, खूप, खूप मनापासून स्वागत आहे नेटबेटच्या या एका नव्या सीरीजमध्ये, बुक स्मार्ट सीरीजमध्ये. माझी स्वतःची पर्सनली अतिशय आवडीची अशी ही सीरीज मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आणि आज आपल्या या सेशनला आपल्याला नक्की खूप बरंच काही शिकायला मिळणार आहे आणि मजा पण येणार आहे. सो मित्रांनो, सुरू करण्याच्या आधी क्विकली मला कमेंट्समध्ये लिहून कळवा नेहमीप्रमाणे तुम्हाला माझा आवाज बरोबर येतोय का? ऑडिओ, व्हिडिओ, स्लाइड्स बरोबर दिसत आहेत का? एकदा कमेंटमध्ये ओके असं टाइप करा, जर तुम्हाला आवाज आणि व्हिडिओ दोन्ही बरोबर आहे दिसत असेल आणि ऐकू येत असेल. थँक यू गणेशजी. थँक यू फॉर युअर कमेंट. ओके असं टाइप करा, ऑडिओ, व्हिडिओ दोन्ही बरोबर असेल तर. थोडा कमेंट्समध्ये डिले दिसतोय मला. ओके, प्राजक्ता मॅडमने कमेंट केले आहे. ओके, ओके. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. थँक यू, थँक यू. थँक्स अ लॉट. प्रशांतजी, थँक यू. अमोलजी. व्हेरी गुड. सुपर, सुपर. सो मित्रांनो, नेट भेटच्या माध्यमातून आम्ही जसं आमचं व्रत आम्ही घेतलेलं आहे, की जास्तीत जास्त ज्ञान मराठी भाषेतून, मातृभाषेतून आणायचंय आणि मी मागच्या आमच्या सीरीजमध्ये पण टेक स्मार्ट सीरीजमध्ये पण सांगितलेलं आणि इथे पण सांगतो, की याची सुरुवात कशी झाली. हा सीरीज सुरू करण्याची आयडिया कशी आली फार इंटरेस्टिंग आहे आणि आपण मार्केटिंग बद्दल शिकणार आहोत आज, तर डेफिनेटली मी जे सांगतोय ते तुम्हाला कदाचित इंटरेस्टिंग वाटेल. सो नेट भेट ची कॉम्पिटिशन कोणाबरोबर आहे याचा एकदा मी अनालिसिस करत होतो आणि असं मी बऱ्याच वेळा करतच असतो. वेगवेगळ्या बिझनेसेसचं अनालिसिस करत असतो आणि त्यावेळेला मला असंच एक जाणवलं, की नेट भेटची खरी कॉम्पिटिशन Netflix बरोबर चालू आहे. कारण तुमच्याकडे जो वेळ आहे, तो वेळ तुम्ही एकतर YouTubeवर घालवाल, Facebookवर घालवाल, Netflixवर घालवाल आणि त्या वेळेतला तुमचा वेळ फोकस जो आहे, तुमचा अटेन्शन जो आहे, ते तिकडून वळवून आम्हाला नेट भेटपर्यंत आणायचं हे आमचं रोजचं काम आहे, रोजचं युद्ध आमचं चालू आहे, की जास्तीत जास्त लोकांना ज्ञानार्जनाकडे वळवावं. टाईमपास करण्यापेक्षा, एंटरटेनमेंट करण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त ज्ञान मिळवून प्रगती करावी, पुढे जावी. सो हे आमचं एक अनसेड बॅटल चालू असतं आणि त्याच्यात मला असं लक्षात आलं, की Netflixमध्ये जशा प्रकारचे सीरीज असतात बघा. एक सीरीज येते, मग त्यातला तुम्ही पहिला एपिसोड बघता, मग दुसरा बघता, मग तिसरा बघता. बिंज वॉचिंग करत-करत कधी-कधी एकाच रात्रीत पूर्ण 8-10 एपिसोड संपवून टाकता. सो तशा प्रकारचं काहीतरी करावं अशी मला कल्पना आली आणि त्यातून या सीरीजचा जन्म झाला आणि मग आम्ही मास्टरमाइंड सीरीज सुरू केली. मास्टरमाइंड सीरीज खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जवळ-जवळ 7 एपिसोड आपले त्याचे झाले आणि खूप चांगला मला रिस्पॉन्स मिळाला त्याचा. त्यानंतर मास्टरमाइंड सीरीज नंतर पुढे टेक स्मार्ट सीरीज आणली. ती पण माझी खूप आवडती सीरीज आहे. ज्याचा एक एपिसोड आपण नुकताच केलेला आहे. आणि त्यानंतर बुक स्मार्ट ही खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होतं, की काही मला आवडलेली आणि उपयुक्त असलेली बिझनेस रिलेटेड, पर्सनल प्रोडक्टिव्हिटी रिलेटेड पुस्तकं आपण जरा मराठीमध्ये घेऊन यावेत आणि त्याच्या म्हणूनच आम्ही हा बुक स्मार्ट सीरीज हा आमचा नवा प्रकल्प सुरू केला. विश्वनाथजी, जर तुम्हाला कनेक्शनशी रिलेटेड काही इश्यू येत असेल, तर तुम्हाला स्क्रीनवर रिकनेक्टचा ऑप्शन दिसेल, बटन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि कनेक्ट व्हा. ओके. सो मित्रांनो, अशा प्रकारे सीरीज ही आमची सुरू झाली आणि त्यातला आपला पहिला एपिसोड आहे आजचा बुक स्मार्ट सीरीजचा. आणि त्यापैकी पहिल्या एपिसोडमध्ये मित्रांनो आपण आज बघणार आहोत एक अतिशय जबरदस्त बुक. फार फेमस नाहीये पुस्तक हे, पण खूप चांगलं पुस्तक आहे. फेमस नाहीये म्हणजे भारतात फेमस नाही, जगभर तर हे बेस्ट सेलर मानलं गेलेलं आहेच. द वन पेज मार्केटिंग प्लॅन एक अतिशय जबरदस्त असं पुस्तक. अतिशय प्रॅक्टिकल टू द पॉइंट असलेलं हे पुस्तक आहे. अजिबात वेळ वाया न घालवणारं पुस्तक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ऍज अ बिझनेसमन जेव्हा मार्केटिंग करायला जातो, मग तो डिजिटल बिझनेस असो किंवा ऑफलाईन असो, ऑनलाईन असो, कोणत्याही प्रकारचा बिझनेस असो, जेव्हा आपण मार्केटिंग करायला जातो, मार्केटिंगचा विचार करतो, तेव्हा बरीचशी गफलत होते. आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार मार्केटिंगशी संबंधित येतात. त्यातले काही सेल्सचे असतात, काही ऍडव्हर्टायझिंगचे असतात, काही कोलॅबरेशनचे असतात
पण नक्की नेमकं मार्केटिंगला एका काय म्हणतात आपल्या कवेत घेणं कठीण राहतं आणि आपल्याला वाटतं हे खूपच जास्त आहे मार्केटिंग म्हणजे. आणि मग एकतर आपण त्याकडे दुर्लक्ष करायला लागतो किंवा मग थोडंफार जेवढं जमेल तसं बँडेड सारखं जिकडे दिसलं तिकडे चिकटवलं अशा प्रकारची मार्केटिंग आपण करतो. आणि जर तुम्ही आतापर्यंत अशा प्रकारची मार्केटिंग करत असाल मित्रांनो, तर आजचं आपलं सेशन जे आहे ते तुमचे डोळे उघडणार आहे आणि नुसतं डोळे उघडून आपण थांबणार नाही आहोत. तर तुम्हाला एक प्रॉपर 1 पेज प्लॅन मी देणार आहे. जो प्लॅन तुम्ही ॲट एनी पॉइंट ऑफ टाईम रिव्ह्यू करू शकता आणि एकाच पानावर मावेल असा तुमचा मार्केटिंग प्लॅन तुम्ही बनवू शकता. जर तो प्लॅन प्रॉपर बनवलात, तर तुम्हाला जे काही तुमचे बिझनेस टार्गेट अचीव्ह करायचे ते तुम्ही मार्केटिंगच्या माध्यमातून करू शकता. साउंड्स इंटरेस्टिंग? शिकायचं आपण 1 पेज मार्केटिंग प्लॅनला? क्विकली मला कमेंटमध्ये सांगा. आर यू इंटरेस्टेड? मजा येणार आहे आजचं शिकायला. थँक यू प्रसादजी, आदेशजी. आज नेटबेटच्या प्रोग्रामबद्दल फार चांगले शब्द ऐकायला मिळतात. मला मजा येते. ओके, क्विकली कमेंट्समध्ये सांगा. आर यू इंटरेस्टेड? शिकूया ना आपण 1 पेज मार्केटिंग प्लॅन. कमेंट्सला थोडा डिले होतोय, सो मी फार वेळ घालवणार नाही कमेंट्सची वाट बघण्यात. आणि आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तो प्रश्न याच्यासाठी की मला सेशनमध्ये उदाहरणं द्यायला सोपी जावीत, म्हणून मला क्विकली एका ओळीत, एका शब्दात तुमचा नेमका बिझनेस कोणता आहे हे लिहून सांगा. बिझनेस आणि लोकेशन, शहर किंवा गाव आणि तुमचा बिझनेस कोणता आहे हे क्विकली कमेंटमध्ये लिहून सांगा. मी पहिला टॉपिक घेतला त्याचं कारण आहे की हे पुस्तक जेव्हा मी वाचलं आणि जेव्हा या पुस्तकाबद्दल वाचलं, जेव्हा मी स्वतः मार्केटिंग प्लॅनचा थोडा अभ्यास केला त्यावेळेला मला खूप इफेक्टिव्ह वाटलं. आणि हे तर नेमकं आपल्या मराठी बांधवांना, मराठी एंटरप्रेन्युअर्सना, बिझनेसमॅनला नक्की द्यावं असं मला वाटलं. बघूया. इलेक्शन कॅम्पेन, क्लोथिंग, मेडिकल. ओके, सगळ्यांनी लिहा कोणत्या बिझनेससाठी तुम्ही आलात. सॉफ्ट टॉईज, प्लेसमेंट कन्सल्टन्सी. ओके, हनी बी कीपिंग. अच्छा प्रशांत जी. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तो बिझनेस लिहा. आपल्याला तुम्ही कोणता बिझनेस करताय हे जाणून घेण्याच्या ऐवजी मी तुम्हाला कुठल्या बिझनेसची उदाहरणं दिलेली चालतील ते मला जरा बघायचं आहे. आणि म्हणून तुमच्या मनात एखादा बिझनेस असेल, तुम्ही सुरू केला नसेल तरी चालेल, पण एक बिझनेसचं नाव इथे लिहा, सो दॅट आय विल गेट सम आयडिया. ओके, ऑटो फ्रँचाइज, व्हिडिओ सिरीज, FMCG. ओके, बेबी स्वेटर. वा, इंटरेस्टिंग. इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी, हॉटेल्स, नेटवर्क मार्केटिंग, इन्शुरन्स, लोन. वा, व्हेरी गुड. इम्पोर्ट एक्सपोर्ट. ओके ओके, ठीक आहे. सो मला एक रफली आयडिया आलेली आहे आणि आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे मी क्विकली माझं इंट्रोडक्शन देतो. थोडासा वेळ घेईन, 10 मिनिटाचा. पण ते काही जणांसाठी कदाचित रिपिटेशन असेल, पण काही जण नवे आहेत. सो नेमकं आपण पुढचे 2 तास ज्याच्याकडून ऐकणार आहोत, तर माणूस नेमकं कोण आहे, का सांगतोय आणि आपण का ऐकावं त्याचं, हे जरा तुम्हाला माहिती असावं म्हणून थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो आणि मग क्विकली आपण सेशनकडे जाऊया, कारण आज सेशनमध्ये आपल्याला बरंच काही शिकायचं आहे. सो मित्रांनो, माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स या मराठीमधून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या संस्थेचा मी संस्थापक आहे, फाउंडर आहे. 2015 साली मी या कंपनीची सुरुवात केली आणि तुम्ही जसं या फोटोमध्ये बघताय ट्रेनिंग बिझनेस आहे माझा. आणि मी स्वतः असा काय म्हणतात प्रोफेशनल ट्रेनर नाहीये, पण मला शिकवायला आवडतं, ती कला आहे अंगामध्ये. आणि
बेसिकली इंटरॅक्ट करायला आवडतं लोकांशी, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला, सोडवायला मला खूप आवडतं. आणि जसं तुम्ही ते फोटोग्राफ्समध्ये बघताय, ऑफलाईन ट्रेनिंग मी बऱ्याच घेतलेल्या आहेत समोरासमोर भेटून. आता कोरोना काळामध्ये त्या बंद आहेत, परंतु ऑफलाईन ट्रेनिंग मला स्वतःला पर्सनली खूप आवडतं. 3,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी लाईव्ह वर्कशॉप्स मध्ये शिकवलेलं आहे. 50,000 पेक्षा जास्त स्टुडंट्स ऑनलाईन आहेत. ही स्लाइड जुनी आहे. 70,000 आता आमचे स्टुडंट आलेले आहेत. 70,000 स्टुडंट्स फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड, मराठी भाषिक. आणि मेन जे की एरिया ज्याच्याबद्दल मी बोलतो तो मार्केटिंग आहे. ऑब्व्हियसली डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स, व्हिडिओ मार्केटिंग, फेसबुक मार्केटिंग, या सगळ्या विषयांबद्दलच्या या ट्रेनिंग होत्या. आणि जनरली ज्यांचा बिझनेस सुरू करायचा आहे, ज्यांना बिझनेस वाढवायचा आहे, अशा 2 कॅटेगरीच्या लोकांना मी या ट्रेनिंग दिलेल्या आहेत. त्यासोबत हे काही फोटोग्राफ्स आहेत माझे, मी माझ्या प्रत्येक प्रेझेंटेशन मध्ये हे दाखवतो, कारण एक पॉईंट मला इथे ड्राईव्ह करायचा असतो. आणि तो पॉईंट म्हणजे जसं तुम्ही बघाल इथे बऱ्याच देशांमध्ये मला ट्रॅव्हल करायला मिळालं. फॉर्च्युनेट आहे, कामानिमित्त असो किंवा पर्सनल रिझन निमित्त असो, परदेशवाऱ्या बऱ्याच करायला मिळाल्या आणि त्यातून शिकायला मिळालं. आणि झालं काय, त्याच्यामुळे आपल्या शिक्षणाचा वेग माझा फास्ट झाला. कारण जेव्हा दुनिया दिसली, लिटरली जेव्हा दुनिया दिसली, जगामध्ये काय काय पॉसिबल आहे, कुठल्या टाईपचे लोक आहेत, कुठल्या टाईपचा विचार करतात, पॉसिबिलिटीज काय काय, हे जेव्हा कळायला लागलं, त्या आपोआप आपलं पोटेन्शियल आपण खूप वाढवू शकतो याचा अंदाज आला. आता कोरोना काळात आपण मे बी ट्रॅव्हल करू शकत नाहीये, पण मित्रांनो, जेव्हा जेव्हा शक्य होईल, जिथे जिथे शक्य होईल, जर तुम्ही ज्या शहरात असाल त्या शहरापासून वेगळ्या शहरात, वेगळ्या राज्यात, वेगळ्या राष्ट्रात, वेगळ्या देशात, जिथे पण तुम्हाला जेव्हा पण जायला मिळेल, जरूर ट्रॅव्हल करा. कारण त्याच्यामुळे खूप फास्ट आपल्याला प्रॅक्टिकल गोष्टी शिकायला मिळतात. आणि दुसरी एक गोष्ट आहे मित्रांनो, सर आता जसं कोरोना काळामध्ये आपण ट्रॅव्हल करू शकत नाहीये, पण तरी सुद्धा एक आणखीन गोष्ट आहे जी आपल्याला घर बसल्याच जग फिरवून आणू शकते. आणि ती गोष्ट कोणती आहे माहिती आहे मित्रांनो? ती गोष्ट आहे पुस्तकं. जर तुम्ही पुस्तकं वाचायला लागलात, तर तो पुस्तकातला जो लेखक आहे, तो आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन जातो. तो त्याच्या दृष्टीने आपल्याला दुनिया दाखवतो. त्याच्या बरोबर आपण फिरतो. त्या त्या देशामधलं ते पुस्तक आहे किंवा जिथली स्टोरी त्या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे, ते आपण जगतो. म्हणून माझ्या मते प्रवास ज्याला करता येत नाही त्यासाठी दुसरा खूप चांगला ऑप्शन आहे की पुस्तकं वाचा. आणि बुक स्मार्ट आपली सिरीज जी आहे ती त्याच्यासाठीच आहे. जरी मी तुम्हाला बुक एक्सप्लेन केले तरी सुद्धा पुस्तक स्वतःहून वाचण्याची जागा ती काही आपण भरून काढू शकणार नाही. एखादं पुस्तक घेणं, त्याचं अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणं, पुस्तक संपल्यानंतर त्याच्यावर विचार करणं, ही जी प्रोसेस आहे खूप जबरदस्त प्रोसेस आहे. आणि याच्यातून आपली सेल्फ डेव्हलपमेंट प्रचंड प्रमाणात होत असते. सो मित्रांनो, हा पॉइंट मला ड्राईव्ह करायचा आहे, एकतर ट्रॅव्हल करा किंवा पुस्तकं वाचा. ओके. 2015 सालचा हा फोटो आहे लंडन मधला. तेव्हा मी माझ्या पर्सनल कामानिमित्त गेलो होतो लंडनला. आणि बऱ्यापैकी मोठी सुट्टी घेऊन गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर मला बराच वेळ होता, त्यामुळे मी लंडन खूप फिरलो. आणि खूप हॅपनिंग सिटी आहे, तिथे अनेक इव्हेंट्स होत असतात. बेसिकली मी तिथले अनेक वेबिनार त्यावेळेला होत नव्हते. सेमिनार्स खूप अटेंड केले, कॉन्फरन्सेस अटेंड केल्या, एक्झिबिशन्स अटेंड केले. 3-3, 4-4 दिवसांचे एक्झिबिशन्स असायचे आणि मी ते पूर्ण रोज सकाळ ते करायचो. खूप शिकायला मिळालं मला, क्विकली शिकायला मिळालं. आणि एक्झिबिशन मध्ये काय होतं, एकतर पूर्ण युके आणि काही काही एक्झिबिशन्स मध्ये तर पूर्ण युरोपमधून अनेक एक्झिबिटर्स यायचे. त्यांचे प्रेझेंटेशन दिवसभर चालू असायचे आणि मग मी दिवसभर एखादा काय म्हणतात ते शाळेमधला जो पहिल्या दिवशी जसं आपण जे काही समोर येतं सगळं घ्यायचा प्रयत्न करतो, अगदी मी तसं लहान बाळाच्या उत्सुकतेने मी सगळं शिकायचो आणि खूप मजा यायची मला तेव्हा. आणि ते 25 दिवस खूप चांगले गेले. पण माझ्या डोक्यामध्ये एक किडा आला की खूप काही करण्यासारखे जगामध्ये. आणि मग मी काय करतोय, मी जे करतोय त्याच्यापेक्षा आणखीन काही चांगलं करू शकेन. त्यावेळेला मी जॉब करत होतो, गोदरेज या कंपनीमध्ये मी होतो. हैदराबादमध्ये पोस्टेड होतो. आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 स्टेट्सचा, या 2 राज्यांचा मी सेल्स हेड होतो. टोटल 20 करोडचा माझा पोर्टफोलिओ मी हँडल करत होतो. बऱ्यापैकी चांगली टीम होती, 3 बिझनेसेस हँडल करत होतो. सो लाईफ वॉज रिअली गुड. त्यावेळेला मी 32 वर्षांचा होतो. सो यंगेस्ट ब्रांच हेड होतो आमच्या डिव्हिजन मधला. आणि तरी पण असं कुठेतरी मनामध्ये वाटलं मला त्यावेळेला की मी स्वतःच असं वेगळं काहीतरी करू शकतो.
जे खूप दीर्घकाळ माझी ओळख बनवली. आणि त्यातूनच मित्रांनो मग मला असे कल्पना आली की मी चांगलं काय करतो. तर मी ट्रेनर असं मी म्हणत नाही, असं मला इतरांनी सांगितलं होतं जेव्हा मी जॉब करत होतो. सो मी ठरवलं चला आपण ट्रेनिंग क्षेत्रामध्ये काहीतरी करूया. आणि बेसिकली मला मराठीमध्ये काहीतरी सुरुवातीपासूनच करायचं होतं. सो मराठी आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा मिलाप केला, एकत्रित केलं दोघांना, आणि त्यातून नेट भेट ई लर्निंग सोल्युशन्स या संस्थेची मी स्थापना केली. त्यापूर्वी मी नेटभेट एक ब्लॉग म्हणून लिहित होतो, छंद होता, पण त्याला कधी व्यवसायात असं रूपांतर करावं असं वाटलं नव्हतं. पण त्या लंडनच्या 25 दिवसांच्या फेरीनंतर मला असं वाटलं की आता मी काहीतरी करू शकतो. आणि 50,000 मराठी तरुणांना डिजिटल व्यावसायिक बनवण्याचा निर्धार आम्ही केला. 2 वर्षांपूर्वी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आम्ही फ्री मध्ये उपलब्ध करून दिला. 10,000 पेक्षा जास्त मराठी विद्यार्थ्यांनी तो कोर्स पूर्ण केला. आणि आणखीनही बरेच जण करत आहेत. आणि आमचा ज्ञान यज्ञ जो आहे तो चालूच आहे. वेगवेगळे विषय आम्ही घेऊन येतोच आहोत. आणि जे जे काही शिकवणं शक्य आहे ऑनलाईन मार्गातून, जे जे काही शक्य आहे मराठीतून शिकवणं, ते सगळं शिकवण्याचा आमचा निश्चय आहे. आणि या कामी तुमची मला मदत होईलच अशी मला अपेक्षा आहे. जसं तुम्ही आत्ता भरभरून प्रतिसाद दिला या बुक स्मार्ट सिरीजला, तसंच नेटबेटच्या इतर अनेक प्रकल्पांना नक्की द्याल. सो मित्रांनो, हे झालं माझ्याबद्दल थोडक्यात. जर माझं इंट्रोडक्शन लांबलं असेल तर आय एम सो सॉरी. पण हे सांगणं गरजेचं होतं. हे सांगणं गरजेचं अशासाठी आहे की याच्या मागची कळकळ जी आहे ती तुम्हाला कळावी. शिक्षणाचं लोकशाहीकरण आम्हाला करायचंय. जास्तीत जास्त ज्ञान केवळ मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये न राहता गावोगावी जावं, हा एक आमचा उद्देश आहे. केवळ इंग्रजीमुळे बऱ्याच लोकांना शिकता येत नाही पुढे, तर त्यांना आपल्या भाषेतून शिकता यावं, हा उद्देश आहे आमचा. आणि स्वस्त असावं शिक्षण, अफोर्डेबल असावं. शिक्षणासाठी कोणाला कर्ज घ्यायला लागू नये, अशी साधी सोपी अपेक्षा आमची आहे. आणि त्याच्यातून आम्ही शिक्षणाचं लोकशाहीकरण करण्यासाठी काम करतोय. आमचा हा उद्देश, आमचा हा हेतू, माझी ही स्टोरी तुम्हाला कनेक्ट झाली असेल मित्रांनो, तर प्लीज कमेंटमध्ये कनेक्ट असं टाईप करा. तुमचा आणि माझा हा कनेक्शन महत्वाचा आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. सो क्विकली कमेंट्समध्ये कनेक्ट असं लिहा. माझा आवाज ब्रेक होतोय का? ओके, तसं पण लिहा जर तुम्हाला ऑडिओ व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल. पण हा तुमचा आणि माझं कनेक्शन महत्वाचं आहे. कमेंटमध्ये लिहा कनेक्ट इफ यू लाईक दिस, माझी स्टोरी आणि हा माझा उद्देश ज्याच्याने आम्ही काम करतोय. क्विकली लिहा. ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक्यू थँक्यू सुरेश जी, किरण जी, विलास जी, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ओके, सो मित्रांनो, आता आपण माझ्याबद्दल काही नाही बोलणार आहोत. आता आपण बोलणार आहोत ज्या विषयासाठी आम्ही इथे आलो आहोत, अतिशय जबरदस्त 1 पेज मार्केटिंग प्लॅन. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी मार्केटिंग प्लॅन बनवलाय? कसाही असो, फॉलो केलाय नाही केलाय मला माहिती नाही, बनवला तरी आहे. किमान कागदावर लिहिला असेल, एक्सेल शीट मध्ये बनवला असेल. बिझनेस प्लॅन नाही, मार्केटिंग प्लॅन, प्रॉपर मार्केटिंग प्लॅन. ज्यांचा ज्यांचा बिझनेस आहे, ज्यांनी मगाशी मला बिझनेसचं नाव सांगितलं, त्यांनी सांगा. डोक्यामध्ये असलेला प्लॅन नाही, पेपरवर उतरवलेला प्लॅन. डोक्यामध्ये आपल्याला असंख्य आयडिया येतात, दिवसाला 60,000 विचार येतात डोक्यामध्ये आपल्या. त्याचा काही फायदा होत नाही जोपर्यंत तुम्ही ते ऍक्शन करणार नाही, पेपरवर उतरवणार नाही. आणि पेपरवर उतरवण्याचं प्रत्यक्षात उतरवणार नाही, तो फायदा नाही. ओके ओके, प्रसादजींनी बनवला आहे. व्हेरी गुड. ओके गणेशजी, माझं पण असंच व्हायचं, बनवायचं प्लॅन, फॉलो कधी व्हायचा नाही, मग परत पुढच्या वेळेला परत नवा प्लॅन बनवायचा. आय अंडरस्टँड दिस सिच्युएशन, कम्प्लिटली अंडरस्टँड दिस सिच्युएशन. ओके, सो तुमची उत्तरं येत आहेत, तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करतो. 2 स्क्रीन मला शेअर करायच्या आहेत.
ओके मित्रांनो, आता तुम्हाला हा एक 1 पेज प्लान दिसत असेल स्क्रीनवर. जरी वाचता येत नसेल तरी चिंता करू नका, फक्त त्याचा फॉर्मॅट बघून घ्या, कारण मी तुम्हाला तो सगळा एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामुळे वाचता येत नसेल तरी चिंता करू नका. आता मी त्याला मोठं केलेलं आहे. आता होपफुली आता तुम्हाला दिसेल तो. ओके ओके सो मित्रांनो, आता जो आपण बिझनेस मार्केटिंग प्लॅन बघणार आहोत तो एका पानावर लिहायचा आहे. एक सोपं A4 शीट असते ती घ्यायची आहे. त्याच्यावर 9 कॉलम बनवायचे आहेत तुम्हाला, 9 चौकोन बनवायचे आहेत, म्हणजे 3x3 3 ओळी 3 स्तंभ असं मिळून जर तुम्ही केलं तर एक 3x3 मॅट्रिक्स येईल. आणि त्या मॅट्रिक्स मध्ये बसलेला हा सिंपल असा 1 पेज मार्केटिंग प्लॅन आहे. याचे 3 भाग केलेले आहेत. पुन्हा जर तुम्ही बघितलं 3x3 जेव्हा म्हटलं तर तुम्हाला आता मध्ये दिसत आहे बिफोर फेज. बिफोर म्हणजे मार्केटिंग सुरू करण्याच्या आधी, ऍक्च्युअली मार्केटिंग करण्याच्या आधीचा विचार आहे. ठीक आहे, सो बिफोर फेज आहे. दुसरी जी फेज आहे ती इथे पिवळ्या रंगामध्ये दाखवलेली आहे, ती आहे ड्युरिंग फेज. म्हणजे ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही मार्केटिंग सुरू कराल तेव्हाच्या फेज मध्ये आपल्याला काय करायचंय. आणि त्याच्यानंतर तिसरी इथे हिरव्या रंगामध्ये दिसते ती आहे आफ्टर फेज. ओके, आफ्टर म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या मार्केटिंग ऍक्टिव्हिटी करून झाल्यात, कस्टमर्स यायला सुरुवात झाली, त्याच्यानंतरही मार्केटिंग थांबत नाही, त्याच्यानंतरही आपल्याला ती कंटिन्यू करायची, ती आहे आफ्टर फेज. सो बिफोर, ड्युरिंग आणि आफ्टर असं आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण जेव्हा आफ्टर करतोय तेव्हा बिफोरच्या स्टेप्सना विसरायचंय. प्रॅक्टिकली जेव्हा आपण रिअल लाईफ मध्ये या गोष्टी करणार तेव्हा आपल्याला तिन्ही स्टेजेस करत राहायचंय. बिकॉज मार्केटिंग हा नेव्हर एंडिंग गेम आहे ना. असं नाहीये की मार्केटिंग काल केली म्हणून आज करत नाहीये. जोपर्यंत आपला बिझनेस अस्तित्वात आहे तोपर्यंत आपल्याला मार्केटिंग रोजच करायचे. त्याच्यामुळे जरी मी सोपं होण्यासाठी हे जर 3 तुम्हाला लेवल्स दाखवतोय किंवा 3 हे दाखवतो तुम्हाला स्टेजेस दाखवतोय, याचा अर्थ असा नाही की एक केली का दुसरी थांबवायची किंवा दुसरी चालू असताना पहिली थांबवायची. तीनही आपल्याला करायच्याच आहे. ओके, सुरुवात जर बिलकुल तुम्ही केलंच नसेल कधी मार्केटिंग प्लॅन तर सुरुवात आपल्याला ऑब्व्हियसली स्टेज 1 पासून करायची आहे. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 असं स्टेप बाय स्टेप करायच्या. कंटिन्युअसली 1 2 3 1 2 3 1 2 3 रन करत राहायचं आहे. आता हे जे आहे तुम्हाला हे पीडीएफ डॉक्युमेंट दिसतं इथे. हे पीडीएफ डॉक्युमेंट तुम्हाला डाउनलोड करता येईल. त्याची लिंक मी इथे कमेंट मध्ये देते. तुम्ही कॉपी करून घ्या किंवा आताच क्लिक करून दुसऱ्या विंडो मध्ये ओपन करून ठेवा. हे डाउनलोड करून घ्या नंतर किंवा आता पण करून घेऊ शकता. मी 1 मिनिट थांबतो पाहिजे तर. आणि ते डॉक्युमेंट तसं तुम्हाला डाउनलोड करता येईल. मग प्रिंट घ्या त्याची आणि तुम्ही त्याच्यावर लिहू शकता किंवा साधं पेनाने तुमच्याकडे असलेल्या एखाद्या A4 शीटवर लिहिलं तरी चालेल. फॉर्मॅट समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या आणि मग तुम्ही बनवू शकता. ओके, आता मी अशा प्रकारे इथे पकडतोय हे माझा हेडसेट, सो होपफुली ऑडिओ ब्रेक होणार नाही. ओके, शशांकजीने माइंड मॅप बनवलाय, व्हेरी गुड. प्रसादजी, तुमचं हे स्टेटमेंट जे आहे ते महत्वाचं आहे, कारण प्रत्येकाला आपला प्लॅन फुलप्रूफ वाटतो, पण जेव्हा समोरचा व्यक्ती बघतो तेव्हा तो आपल्यालाच फुलिश वाटायला लागतं. हे बरोबर आहे. ओके, लिंक मी देतो आहे, जास्त वेळ नाही घालवत. तुम्हाला पाहिजे तर मी सेशन संपल्यानंतर परत एकदा लिंक देईन. जस्ट आता मला लक्षात आलं म्हणून मी पटकन देऊन टाकलेली. मित्रांनो, बुक स्मार्ट सिरीजच्या या पहिल्या एपिसोड मध्ये आपण 1 मार्केटिंग प्लॅन बघतोय. सगळ्यात आधी मी तुम्हाला या सेशनची सुरुवात करण्यासाठी बेसिक काही सांगणार आहे अबाउट इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर पुस्तकाची इन्फॉर्मेशन घेऊया. त्याच्यानंतर या पुस्तकातला की आयडिया जो आता आपण 3x3 मॅट्रिक्स बघितलं, तर मॅट्रिक्स नेमकं कसं भरायचं, का भरायचं, कोणते पॉइंट्स भरायचे ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर व्हॉट नेक्स्ट, म्हणजे आपल्याला आता या मास्टर माइंड सिरीज मधून आणखीन जास्त फायदा कसा करून घेता येईल ते पण आपण शेवटी बघणार आहोत. सो पुढचा जो आपला साधारण 1.5 तासाचा वेळ असेल तो अतिशय जबरदस्त पॉवरफुल पॉवर पॅक्ट असा असणार आहे. सो स्टिक विथ मी. लेट स्टार्ट विथ स्टेप 1 अबाउट. ओके, सो नेट भेट बद्दल मी सांगितलंय, सो आय विल नॉट रिपीट इट. मास्टर माइंड सिरीज बद्दल पण मी सांगितलं सुरुवातीला, पण काही
4 पॉइंट्स मला तुम्हाला सांगायचे आहेत, की जेव्हा आम्ही मास्टर माइंड सुरू केले तेव्हा त्याचं नाव आम्ही मास्टर माइंड असं ठेवलेलं होतं. पण आता मी जरा त्याच्यामध्ये थोडासा बदल केलाय. मुख्य सिरीज आहे त्याचं नाव अजूनही मास्टर माइंडच आहे आणि मास्टर माइंडच्या अंडर मास्टर माइंड 4 वेगवेगळ्या सिरीज केलेल्या आहेत. पहिली सिरीज जी आहे त्या सिरीजचं नाव आहे थिंक स्मार्ट, म्हणजे विचार, स्मार्ट विचार कसा करायचा. थिंकिंगशी रिलेटेड अनेक सेशन्स मी घेतलेले आहेत. ऑलरेडी 7 सेशन झालेत आणि दर महिन्याला एक असं सेशन असणारच आहे. ओके, सो बिहेवियर, आपलं थिंकिंग, आपल्या ऍक्शन्स, आपले डिसिजन्स याबद्दलचं हे सिरीज असणार आहे आणि हे खूप जबरदस्त असं सिरीज आहे, कारण ते एंटरप्रेनरला किंवा एका पर्सनलला इम्प्रूव्ह करणार आहे आणि म्हणून ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी सिरीज आहे टेक स्मार्ट, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड, ज्याच्यामध्ये बरेच अप्लिकेशन्स, वेबसाईट्स, ऍप्स असे आहेत जे आपलं काम सोपं करू शकतात, सुकर करू शकतात. पण आपल्याला एकतर ते माहिती नसतं किंवा भीती वाटते टेक्नॉलॉजीची बऱ्याच जणांना. म्हणून आम्ही हा टेक स्मार्ट ही सिरीज सुरू केली आहे. माइंड मॅप बनवणं आपण मागच्या पहिल्या भागामध्ये शिकलो होतो. आता तुम्ही जे स्क्रीनवर बघताय माझं प्रेझेंटेशन टूल जे आहे ते माइंड मॅप आहे. अशा प्रकारचे माइंड मॅप्स कसे बनवायचे ते आम्ही गेल्या सेशन मध्ये शिकवलं होतं. ते पहिलं होतं टेक स्मार्ट सिरीज मधलं आणि असे आणखीन 12 पुढच्या वर्षभरासाठी आम्ही प्लॅन केलेत. त्यानंतर तिसरी कॅटेगरी जी आता आपण शिकतोय बुक स्मार्ट, पुस्तकं. जगामधली जी खूप महत्वाची अशी बिझनेसशी रिलेटेड पुस्तकं आहेत जी एकतर मी वाचलेली आहेत किंवा मला वाचायची आहेत. असं नाही की फक्त मी वाचलेलीच पुस्तकं घेणार आहे. काही पुस्तकं मी स्वतः आधी वाचून मग ती पुस्तकं तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सो बऱ्याच वेळा होतं काय, आपल्याला पुस्तकं वाचण्यात इतका वेळ नसतो, कारण वाचायला गेलं तर 15-20 दिवसांचा तरी आपल्याला थोडा थोडा वेळ काढावा लागतो. ते नसतो बऱ्याच वेळा आपल्याकडे, किंवा मग भाषेची अडचण येते, इंग्रजी असल्यामुळे बोर होतं पुस्तक वाचायला. आय कॅन अंडरस्टँड. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समोर मोबाईल असताना सतत एवढं एंटरटेनिंग व्हिडिओ चालू असताना पुस्तक वाचणार कोण? हा पण एक प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून आम्ही बुक स्मार्ट आणलंय. प्रत्येक पुस्तकाचे जर तुम्ही युट्यूबवर बघितलात तर युट्यूबवर समरीज तुम्हाला मिळतात. पण त्या समरीज ज्या आहेत ना मित्रांनो 15-20 मिनिटाच्या असतात. पहिल्यांदा मी पण बुक स्मार्टचा फॉर्मॅट असंच ठरवलेला की एका दिवसात एका सेशन मध्ये 2-3 पुस्तकं घेऊन त्याचे 15-15 मिनिटांच्या समरी करायच्या. पण नंतर लक्षात आलं की थोडं डीप मध्ये जाऊया. एकच पुस्तक भले घेऊया एका आठवड्याला, एका महिन्याला, पण ते डीप मध्ये जाऊया. त्याचा फायदा ऍक्च्युली झाला पाहिजे, पोचला पाहिजे. म्हणून मी फॉर्मॅट चेंज करून पुन्हा एकदा एक पुस्तक एका सेशन मध्ये असं घेतलं. म्हणजेच काय, 15 मिनिटाच्या समरी ऐवजी मी तुम्हाला 2 तासाची समरी देणार आहे. आणि ती नुसती समरी नाही तर ऍक्शनेबल समरी आहे. नुसतं पुस्तक वाचून नुसतं ज्ञान मिळवून काहीच होत नाही. जोपर्यंत आपण ते ज्ञान वापरत नाही तोपर्यंत त्याचं रूपांतर स्किल मध्ये होत नाही. सो तुम्हाला ऍक्शनेबल मी गोष्टी सांगणार आहे. आजच्या पण सेशन मध्ये तुम्ही कशा प्रकारे ऍक्शन्स घेऊ शकता तुमच्या बिझनेसमध्ये ते मी सांगणार आहे. आणि चौथी सिरीज जी अजून सुरू झाली नाहीये, गणपती नंतर सुरू होणार आहे, मोस्ट प्रोबेबली ऑक्टोबर मध्ये सुरू होईल, ती आहे बिझ स्मार्ट. तुम्हाला बिझनेस मध्ये स्मार्ट करणारी ती सिरीज आहे. आणि त्या सिरीजमध्ये थोडं हाय लेवल कंटेंट असेल, म्हणजे स्ट्रॅटेजीज असतील, वेगवेगळे बिझनेस मॉडेल्स असतील, मोठ्या ऑर्गनायझेशनची उदाहरणं असतील. जरी आपण आत्ता स्मॉल स्केल बिझनेसमॅन असलो तरी सुद्धा सतत स्मॉल स्केलचाच अभ्यास करत राहिला तर होणार कसं? आपल्याला पुढे जायचंच आहे ना. सो थोडं हाय लेवलचं कंटेंट त्याच्यात असेल, पण अनेक स्ट्रॅटेजीज तुम्हाला शिकायला मिळतील, बिझनेस मॉडेल्स खूप सारे शिकायला मिळतील, मॅनेजमेंट मॉडेल्स खूप सारे शिकायला मिळतील आणि एक अतिशय प्रगल्भ असं करणारं हे सिरीज असणार आहे. त्याची तयारी मी सध्या चालू केलेली आहे. ऑक्टोबरमध्ये आपण ती लॉन्च करतोय. सो थिंक स्मार्ट, टेक स्मार्ट, बुक स्मार्ट आणि बी स्मार्ट. दर आठवड्याला एक एक असे सेशन होणार, म्हणजे महिन्याला 4 सेशन, असं वर्षभराचे 12x4 48 सेशन घेण्याचा प्लॅन आहे. ओके, हे झालं मास्टर माइंड सिरीज बद्दल. त्याच्यानंतर कनेक्ट विथ नेटबीट बद्दल आता सांगत नाही, शेवटी वेळ मिळाला तर सांगेन. आणि आता आपण क्विकली आपल्या विषयाकडे वळूया, कारण तो जास्त महत्वाचा आहे. 1 पेज मार्केटिंग प्लॅन या पुस्तकाबद्दल आपण शिकतोय. त्या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. ॲलन डीब नावाचे ऑथर आहेत. त्याचे बेसिकली लेखक ते नंतर झाले, बिझनेसमॅन आधीपासून आहेत, आता पण आहेत. ऑस्ट्रेलियन सिरियल एंटरप्रेनर आहेत. ही इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया आणि अनेक बिझनेसेस आहेत त्यांचे. त्यांचं माझ्या मते हे पहिलंच पुस्तक आहे, आय थिंक सो. आणि हे खूप पुस्तक पॉप्युलर झालं मार्केटिंग कम्युनिटीमध्ये, लोकांना खूप आवडलं पुस्तक. कारण या पुस्तकामध्ये मित्रांनो प्रॅक्टिकल ऍडवाइस आहे.
कन्फ्युजन एकतर कमी केलेलं आहे त्यांनी बिझनेस मधचं, घाबरवलं नाहीये खूप जास्त मोठे मोठे शब्द वापरून, आणि सिम्पल एका पानावर आपलं प्लॅनिंग कसं करायचं हे त्यांनी शिकवलंय. त्यांचा वन पेज मार्केटिंग प्लॅन जगभर बऱ्याच ठिकाणी वापरला जातो आणि बऱ्यापैकी फेमस आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, एक सिम्पल 3x3 मॅट्रिक्स आहे, 3 कॉलम, 3 रोज, 3 ओळी, 3 स्तंभ, याच्यामध्ये त्यांनी पूर्ण प्लॅन बसवलेला आहे. हे झालं अबाउट द बुक. रिसोर्सेस, आय थिंक मी तुम्हाला टेम्पलेट मगाशी डाउनलोड करायची लिंक दिलेली आहे. सो टेम्पलेट पण आपण बघूया आता, कारण मी ऑलरेडी शेअर केले. आणि इथे आपलं जे आहे शिक्षण, आपलं पुढचं 1 तास या कॉम्पोनंटवर जाणार आहे, की ह्या प्लॅन मध्ये कॉम्पोनंट्स काय आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं ना, की 3 फेजेस केलेले आहेत, बिफोर फेज, ड्युरिंग फेज आणि आफ्टर फेज. सो मित्रांनो, तुमच्याकडे प्लॅन असेल किंवा नसेल, तुमचा बिझनेस सुरू असेल किंवा नसेल, तुम्हाला सुरू करायचा असेल, तुमचा बिझनेस आहे तिथेच आहे किंवा वाढतो आहे, कोणतीही सिच्युएशन तुमच्या बिझनेसची असली तरी सुद्धा एकदा थोड्या वेळासाठी कोरी पाठी करा. असं समजा की माझ्याकडे बिलकुल प्लॅनिंग नाहीये काहीच, आणि मग पहिल्यापासून आपण सुरुवात करूया. त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. ठीक आहे. सो आता इथून पुढे 2 तास समजा की तुम्ही कधी मार्केटिंग प्लॅन बनवलाच नव्हता आणि पहिला दिवस आहे आणि आज आपण पहिल्यापासून बनवतोय. सो ह्या ज्या 3 फेजेस आहेत, प्रत्येक फेजच्या अंडर आणखीन 3 फेजेस आहेत. सो जसं आपल्याला इथे दिसतंय मार्केट, मेसेज, मीडिया, मी त्या ओपन नाही करत, एक एक करूया एका वेळेला. सो पहिली फेज जी आहे मित्रांनो ती आहे मार्केट. ओके, जस्ट अ मिनिट, जस्ट सॉरी. ओके ओके. सो मित्रांनो, पहिली फेज जी आहे ना ती आहे मार्केट. आय थिंक हे एवढंच मोठं होत आहे, त्याच्यापेक्षा जास्त मोठं नाही होणार बहुधा. जस्ट मिनिट, एकदा ट्राय करतो. ओके, झालंय, बऱ्यापैकी मोठं झालंय. आय थिंक दिस इज इनफ. ओके. सो इथे लिहिलंय मार्केट. मार्केटचा अर्थ टार्गेट मार्केट आहे, की तुमच्याकडे असलेलं प्रोडक्ट तुम्ही सगळ्यांनाच विकायला जाणार नाही ना. जो नेमका आपला बायर आहे तो शोधणं, टार्गेट करणं. बघा नावामध्येच आहे टार्गेट. एका वेळेला एकच टार्गेट आपण करू शकतो ना, एका 10 टार्गेट्स करू शकतो का? नाही करू शकत ना. तुम्हाला टार्गेट म्हटल्यावर पहिल्यांदा एखादा धनुष्य घेऊन एखादा धनुर्वीर उभा आहे आणि तो त्याचं टार्गेट शोधतोय, तिकडे बाण मारायचा प्रयत्न करतो, असं चित्र दिसतं, बरोबर की नाही. सो हे आहे बेसिकली टार्गेट मार्केट, की मार्केट तर खूप मोठं आहे, जगामध्ये लोक तर खूप सारे आहेत, भारतामध्ये लोक तर खूप सारे आहेत, पण आपण सगळ्यांना सगळं विकायला जातो का? नाही. आपण आपलं टार्गेट मार्केट शोधणं ही पहिली फेज आहे, पहिली स्टेप आहे. इथून तुमच्या मार्केटची सुरुवात होणार आहे, मार्केटिंग प्लॅनची सुरुवात होणार आहे. सो तुम्ही जे काही बिझनेसेस ठरवलेत आतापर्यंत किंवा तुम्ही मला सांगितलेत, त्याच्यामधलं तुमचं टार्गेट मार्केट जे आहे ते रिफाईन करायचं आपल्याला. ओके, सो लेट सी आपण काय काय करता येईल आणि का करायचं, दोन्ही बघूया. सो टार्गेट मार्केटमध्ये मित्रांनो पहिली स्टेप आहे मार्केटिंग मधली, आणि त्यामुळे आपल्याला एक फायदा होतो की आपला मार्केटिंग मेसेज क्लिअर होतो. आपण जाऊन समोरच्याला काय बोलणार. समजा माझं टार्गेट मार्केट आहे, चला नेटबेटच उदाहरण घेऊया. माझं टार्गेट मार्केट आहे मराठी लोक ज्यांना एक प्रगती करायची. मग ती प्रगती कुठे करायची, करिअरमध्ये किंवा बिझनेसमध्ये. असं एक सिंपल सोपं माझं टार्गेट मार्केट आहे. सो जेव्हा मी ठरवलं की मराठी लोक माझं टार्गेट मार्केट आहे, तेव्हा मी ठरवलं की आपोआप मला कळलं की माझा मार्केटिंग मेसेज कसा असणार. माझा मार्केटिंग मेसेज मराठी भाषेतून असणार. माझा मार्केटिंग मेसेज अशा ठिकाणी जाणार जिथे मराठी लोक आहेत, मग ते जगात कुठेही असो. ओके. सो जर तुम्ही टार्गेट मार्केट क्लिअर केलं तर या पुढची उत्तर आपल्याला सगळे मिळायला जातात. जर तुमचं टार्गेट मार्केट महिला असेल तर तुम्ही महिलांना कुठला मार्केटिंग मेसेज पाठवणार, त्यांना काय आवडतं, त्यांना कुठला रंग आवडतो, त्यांना कुठले शब्द मेसेजमध्ये असलेले आवडतात. ओके. उदाहरणार्थ समजा तुम्ही रेफ्रिजरेटर विकताय, माझं फेवरेट एक्झाम्पल आहे. रेफ्रिजरेटर विकताय, तर रेफ्रिजरेटर खरेदी करायला जेव्हा पुरुष येतात तेव्हा ते बघतात की कॉम्प्रेसर कुठला आहे, या कॉम्प्रेसरची कपॅसिटी किती आहे, कुठला गॅस वापरलेला आहे, याचा एनर्जी कन्झम्पशन किती आहे, याची स्टार रेटिंग काय आहे, याची साईज काय आहे, डायमेन्शन्स काय आहेत, कुलिंग कपॅसिटी काय आहे, हे सगळं. तोच रेफ्रिजरेटर घ्यायला जेव्हा महिला येते तेव्हा ती काय बघते की याचा रंग कोणता आहे, याचा फंक्शनॅलिटी काय काय आहे, इथे मला काय काय जास्त सामान ठेवता येईल, ट्रेस कोणते आहेत,
कुठल्या प्रकारे ट्रेज वापरता येतील मला. ओके, हे माझ्या घराच्या इंटेरियरला बरोबर दिसेल का डिझाईन. एक्झॅक्टली सेम प्रोडक्ट, पण प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि म्हणून तुम्ही जर सगळ्यांना सगळं विकायला गेला तर कोणालाच काही विकता येणार नाही. पहिली गोष्ट की आपलं टार्गेट मार्केट ठरवणं, त्याच्यामुळे आपल्याला येतो फोकस. ओके, फोकस शिवाय लाईफमध्ये कधी काही काम होत नाही. आता बरेच जण इथे ज्यांनी ज्यांनी आपल्या बिझनेसची यादी लिहिली आहे, नावं लिहिली आहेत, त्यांनी स्वतःला विचारून बघा की मी सगळ्यांसाठी सगळं मेसेज पाठवतोय की मी स्पेसिफिक एखाद्या कस्टमरला शोधून, म्हणजे एखाद्या कॅटेगरीतल्या कस्टमरला शोधून टार्गेट करतोय. ओके, नुसता एवढासा बदल जरी तुम्ही केलात तरी तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये खूप ग्रोथ दिसेल. ओके, सगळ्यांना सगळं विकायला जायचं नाही, हे लक्षात ठेवा. फोकस एक खूप चांगलं उदाहरण आहे, खूप खूप जबरदस्त उदाहरण आहे. लाईट वर्सेस लेझर. समजा एक 100 वॅटचा लाईट बल्ब आहे, 100 वॅटचा लाईट बल्ब आहे. तो बल्ब म्हणून वापरला तर पूर्ण घरामध्ये लाईट देईल, बरोबर की नाही, त्या रूम मध्ये लाईट देईल. तो तेवढाच 100 वॅटचा बल्ब म्हणून न वापरता तेवढीच 100 वॅटची एनर्जी आपण लेझर बीम मध्ये, लेझर लाईट मध्ये वापरली तर ते काय घराला चमकवणार नाही, पण तो लेझर ज्याच्यावर पडेल ते लोखंड असलं तरी ते लोखंडाला तो बरोबर कट करेल. ओके, फोकस, तीच एनर्जी 100 वॅटची एनर्जी आपण घरामध्ये पसरवली तर काय झालं नाही, उजेड पडला फक्त. तीच 100 वॅटची एनर्जी आपण लेझरच्या माध्यमातून एका लोखंडावर फोकस केली तर तो लोखंड अख्खाच्या अख्खा आपल्याला कापता आला. दिस इज द पॉवर ऑफ फोकस. बिझनेसमध्ये आपल्याला लाईट पेक्षा लेझरचं काम जास्त आहे, कारण आपल्याला कठीण कामं करायचे. बिझनेस करणं सोपं नाहीये, त्याच्यामुळे फोकस असणं गरजेचं आहे. आणि दिवसभर हजारो गोष्टी आपला फोकस खाण्यासाठी येतात. सकाळी उठल्यापासून जो व्हॉट्सअप मेसेज आपल्या समोर येतो तिथपासून अनेक बँकांचे कॉल्स येतात, लोनसाठी कॉल्स येतात, क्रेडिट कार्डसाठी कॉल्स येतात, मित्रांचे कॉल्स येतात, कस्टमरचे कॉल्स येतात, सप्लायर्सचे कॉल्स येतात. दिवसभर कॉल्स आणि मेल्स आणि व्हॉट्सअप याच्यामध्ये आपला दिवस पूर्णपणे निघून जातो आणि मग संध्याकाळी विचार करतो, अरे मी केलं काय काम आज दिवसभरात. फोकस नाहीये. ओके, सो तर तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तर फोकस आणाच, पण तुमच्या मार्केटिंग ऍक्टिव्हिटीमध्ये फोकस आणायचं असेल तर हु इज माय राईट कस्टमर याचा अभ्यास करा. ओके, आणि त्याच्यामुळे होतं काय की जेव्हा तुम्ही ठरवता की ह्याच सेगमेंटला मी विकेन, त्यावेळेला तुमचं आरओआय वाढतो. आरओआय म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तुम्ही जो टाइम इन्व्हेस्ट करताय तो तुम्हाला चांगला इम्प्रूव्ह मिळतो. तुम्ही जो पैसा इन्व्हेस्ट करताय आणि तुमची जी एनर्जी इन्व्हेस्ट करताय त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला फायदा होतो. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. ओके, इथे एक एक्झाम्पल मला मगाशी बघायला मिळालं, इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. ओके, आता इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे तुमचं, तुम्ही टार्गेट कस्टमर ठरवलं नाही काही, आणि समजा तुम्हाला एक इन्क्वायरी आली युके मधून आली, एक एन्क्वायरी आली युएस मधून आली, एक एन्क्वायरी ब्राझील मधून आली, एक एन्क्वायरी साऊथ आफ्रिका मधून आली, आणि तुम्हाला भरपूर धावपळ व्हायला लागली. एन्क्वायरी येते, धंदा पण येतोय. ओके, एन्क्वायरी येते, बिझनेस येतोय, पण प्रत्येक देशाचे नियम वेगळे आहेत, प्रत्येक देशामध्ये एक्सपोर्टसाठी लागणाऱ्या प्रोसेसेस वेगळ्या आहेत. मग तुम्हाला सगळ्यांचं थोडं थोडं बघायला लागेल, सगळ्यांचं शिकायला लागेल. आता मला सांगा, तुमचा टाइम इफेक्टिव्हली मॅनेज होईल? ऑब्व्हियसली नाही. पण जर तुम्ही ठरवलं की माझं टार्गेट मार्केट फक्त युरोपियन कंट्रीज आहेत, तर तुम्हाला एकदा युरोपियन कंट्रीला तुम्ही सप्लाय केलं की दुसऱ्या युरोपियन कंट्रीला सप्लाय करायला फार त्रास होणार नाही, कारण प्रोसेस माहिती आहे. ओके, सो तेवढ्याच वेळात तुम्ही जास्त कस्टमर हँडल करू शकता व्हेन यू फोकस युअर एनर्जीज. तर तुमचा टाइम वाचेल, पैसे वाचेल, एनर्जी वाचेल. जर तुम्ही समजा कस्टमरला व्हिजिट करायची म्हटलीत तर तुम्ही एकदा युरोपमध्ये गेलात की 10-12 कस्टमरला आसपासच्या भेटून येऊ शकता. पण तेच जर तुमचा एक कस्टमर आशिया खंडात आहे, एक कस्टमर आफ्रिकेत आहे, एक कस्टमर युरोपमध्ये, तर धावपळ होणारच आहे. ओके, सो बघा, बिझनेस सगळीकडून येणार, पण इफेक्टिव्ह बिझनेस कुठला आहे ते आपण ठरवायचं. जर समोरून आला तर तो राम भरोसे असतो, जर आपण ठरवून आणला तर तो काम भरोसे असतो. आणि आपला बिझनेस आपल्याला कसा पाहिजे, राम भरोसे पाहिजे की काम भरोसे? सांगा टाईप करून कमेंट्स मध्ये. आपला बिझनेस आपल्याला राम भरोसे पाहिजे की काम भरोसे पाहिजे? आय होप यू आर गेटिंग इट. मी कॅमेरा बंद केलाय म्हणून गायब नाही झालात ना? कमेंट्स मध्ये लिहा.
क्विकली. सो फोकसची आयडिया कळली मित्रांनो? फोकसची आयडिया कळली असेल तुम्हाला काय करायचं, सगळ्यांना विकायला जायचं नाही, स्वतःहून ठरवायचं की मी ह्यालाच विकणार, ह्याला नाही विकणार. ओके. आणि व्हेन आय सेड ह्याला म्हणजे एखादा माणूस नाही तर एखादी कॅटेगरी. खूप उदाहरणं आहेत अशी, आणि मला नेहमी ऍपलचं उदाहरण आवडतं कारण ते सगळ्यांना लगेच कळतं आणि पटतं. बघा, ऍपल चे प्रोडक्ट सगळेजण अफोर्ड करू शकत नाहीत, ऑब्विसली आहे. ऍपल सगळ्यांना जर विकायला गेला तर ते अगदी 2,000 रुपयापासून 2 लाख रुपयापर्यंतचे फोन लॉन्च केले असते त्यांनी, पण त्यांना तसं करायचं नाही. बिकॉज फोकस. कस्टमरला कन्फ्युज नाही करायचं. कस्टमरला कळलं पाहिजे की हे माझ्यासाठी आहे किंवा माझ्यासाठी नाही. कन्फ्युज नाही झाला पाहिजे. ऍपलचे नेहमी मार्केटमध्ये ऑफिशियली एकच फोन उपलब्ध असतो. आयफोन 11 आला की आयफोन 10 बंद होतो, आयफोन 10 आला की 9 बंद होतो. सो ऑफिशियली एकच आयफोनचा मोबाईल उपलब्ध असतो. याच्यामध्ये लोकांना जाणारा मेसेज काय आहे की मी एकच प्रोडक्ट देणार जे आहे ते बेस्ट आहे, आणि हे तेच घेऊ शकतात की ज्यांना बेस्ट साठी पैसे द्यायची हिंमत आहे आणि तयारी आहे. बरोबर, एक फोकस्ड मेसेज गेला. तेच जर तुम्ही सॅमसंग बघितलं तर सॅमसंगचे एवढे सारे मॉडेल आहेत. गॅलेक्सी नोट आहे, JA1, B1, C10, असे हजारो मॉडेल्स आहेत सॅमसंगचे. कोणालाच माहिती नाही कुठलं माझ्यासाठी आहे. कन्फ्युज झाला कस्टमर. असं नाही की सॅमसंग बिझनेस नाही करत आहे, पण हु इज द लीडर? क्लिअर लीडर आहे ना ऍपल. सो जर तुम्हाला क्लिअर लीडर बनायचंय तर पहिल्यांदा आपली टेरिटरी आखून घ्यायची. तुम्हाला माहिती आहे ना, जंगलामध्ये सिंह जो आहे, सिंह जंगलाला राजा असला तरी तो टेरिटरी आखून घेतो. त्या टेरिटरीच्या बाहेर सिंह गेला तर दुसरा त्याला पछाडतो, बरोबर की नाही? सो एव्हरीबडी शुड नो की माझं जंगल कोणतं आहे जिथे मला राज्य करायचंय, जिथे मला शिकार करायचे. तुम्ही दुसऱ्याच्या जंगलात शिकार करायला केलात तर एक तर तुम्ही तुमचं होम ग्राउंड सोडलं का तुमचं कॉम्पिटिशन वाढणार, वेगवेगळे कस्टमर येणार, वेगवेगळे कस्टमर तुम्हाला ओळखणार नाहीत, आणि तुम्हाला त्यांना मी कोण आहे कसं आहे समजून सांगण्यात एवढा वेळ जाईल की तुमच्या हातातले कस्टमर निघून जाते. सो ऑलवेज 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 फोकस ऑन युअर टार्गेट कस्टमर. डिफाईन युअर टार्गेट मार्केट काय असणार आहे. सो आतापर्यंत का करायचं ते बघितलं, आता कसं करायचं बघूया. सोपं आहे कसं करायचं, ते खूप सोपं आहे. 5 प्रश्नांची उत्तर द्यायचे तुम्हाला. ओके, आहे पुढे. PVP फॉर्म्युला पहिलं वापरायचं. PVP फॉर्म्युला आणि कस्टमरचा अवतार क्रिएट करायचा. आता मी पहिला तुम्हाला कस्टमर अवतार दाखवतो. हे 5 प्रश्न, सॉरी 6 प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत ते. जस्ट अ मिनिट. ओके, हे 6 प्रश्न सोपे आहेत ना. माझा कस्टमर कोण असेल? हु शुड बी माय कस्टमर. ओके. व्हॉट इज ही बाईंग? तो कस्टमर काय विकत घेतोय. व्हेन ही इज बाईंग? तो कस्टमर कधी विकत घेतोय, किती वेळा विकत घेतोय. वेअर इज बाईंग? तो कुठे विकत घेतोय. तो बाजारात जाऊन विकत घेतोय, तो डीलरकडे जाऊन विकत घेतोय, तो ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन विकत घेतोय, तो एजंटच्या थ्रू विकत घेतोय, तो डायरेक्टली जाऊन विकत घेतोय, कसा विकत घेतोय. ओके. वाय ही इज बाईंग? त्याचा नेमका कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी बाय करतोय. सो काही जण मोबाईल फोन घेतात गरज आहे म्हणून, काही जण मोबाईल फोन घेतात एखादा फीचर पाहिजे म्हणून, काही जण मोबाईल फोन घेतात दुसऱ्याला दाखवण्यासाठी की माझ्याकडे मोठा फोन आहे म्हणून. ओके. काही जण कार घेतात, काही जण टॅक्सी घेतात, काही जण लक्झरी कार घेतात, काही जण स्पोर्ट्स कार घेतात. सो प्रत्येकाचं बाय करण्याचं रिझन व्हाय जो आहे तो वेगळा आहे. सो यू शुड फर्स्ट लिस्ट डाऊन. जो तुम्ही 3x3 मॅट्रिक्स घेतलाय त्या मॅट्रिक्स मध्ये पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला कस्टमर अवतार लिहायचा आहे की माझ्यासाठी आयडियल कस्टमर कोण असेल, त्याचं अंदाजे वय काय असेल, मेल असेल की फिमेल असेल, तो कोणत्या एरियात राहत असेल, त्याचे परचेस हॅबिट्स काय असतील, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा तुमचं बुक स्टोअर आहे, पुस्तकांचं दुकान आहे. ओके. तुमच्याकडे येणारे जे कस्टमर आहेत ते जनरली 27 ते 30-35 वर्ष वयाचे कपल जे आहेत ते जनरली येत आहेत. मेल और फिमेल, कपल नाही, मेल और फिमेल येत आहेत तुमच्याकडे. ओके. आता त्यांच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतात. 27 ते 35 वर्षाच्या पुरुष आणि स्त्रियांच्या लाईफमध्ये कोणते असे चॅलेंजेस आहेत ज्याच्याशी ते सध्या ते चॅलेंज सॉल्व्ह करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. क्विकली गिव्ह मी सम एक्झाम्पल्स. कोणते असे प्रॉब्लेम्स असतील त्यांच्या लाईफमध्ये.
आता तुमच्या बुक स्टोअरशी त्याचा काहीच संबंध नाही आहे, पण तरी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. क्विकली थोडा विचार करा आणि उत्तर सांगा मला. बरं शिकायचं आहे, आपण थांबून चालणार नाही, त्याच्यामुळे क्विकली लिहा, विचार करा फटाफट. हा, आता बरोबर उत्तर यायला लागले. मॅनेज होम लोन, मनी मेकिंग, परफेक्ट. पैसा हा एक त्यांचा मेजर रोल असेल. इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल लिहिलंय बऱ्याच लोकांनी. सो पैसा कमवणं, पैसा टिकवणं, पैसा वाढवणं मेजर प्रॉब्लेम आहे त्यांच्या लाईफमध्ये. मुलांचं शिक्षण, शिक्षण तर पुढची गोष्ट, अगदी मुलांचा जन्म, मुलांना सांभाळणं, कारण त्या वयामध्ये कपल्सना मुलं होतात जनरली. सो मुलांचा सांभाळ करणं, मुलं वाढवणं, मग त्यांचं शिक्षण. ओके, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आता त्या कस्टमरचे प्रॉब्लेम्स कळले, तर आता मला सांगा, तुम्ही बुक्स कुठल्या टाईपचे ठेवणार तुमच्या शॉपमध्ये? तुम्हाला उत्तर मिळालं ना? टार्गेट कस्टमरच्या हिशोबाने आपण कसं मार्केटिंग चेंज करतो, आपला मेसेज काय ठेवतो. से फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या बुक शॉपमध्ये मुलांना सांभाळण्याची व्यवस्था केली की इथे आणा, मुलांना ठेवा, त्यांना आम्ही खेळणी देतो आणि तुम्ही पाहिजे तेवढा वेळ शॉपिंग करा किंवा पुस्तकं वाचा. कस्टमर तुमच्याकडे येणार की नाही येणार? बिकॉज तुम्ही कस्टमर, टार्गेट कस्टमरचा प्रॉब्लेम बघितला, त्याच्या अडचणी बघितल्या, तो कुठे बाय करतो, का बाय करतो. ओके, हे जेव्हा तुम्ही बघता, हा जेव्हा तुम्ही अनालिसिस करता, तेव्हा तुम्हाला मी काय करू मार्केटिंगसाठी हे लगेच उत्तर मिळायला लागतात. यू हॅव टू स्टडी युअर कस्टमर. स्टडी करण्यासाठी त्याचा अवतार बनवणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हे 6 प्रश्नांची उत्तर देणं गरजेचं आहे. आय होप हा कॉन्सेप्ट तुम्हाला कळला असेल. ओके, आता आपण पीव्हीपी फॉर्म्युला मध्ये जाऊया. पीव्हीपी सोपा फॉर्म्युला आहे, फार जास्त शब्द ऐकून कन्फ्युज होऊ नका. पर्सनल फुलफिलमेंट. बघा, तुम्ही बिझनेस सुरू केलाय, कशासाठी सुरू केला? कारण तुम्हाला कदाचित नोकरीमध्ये कंटाळा आला असेल, बरोबर. ऑब्व्हियसली 60-70% लोकांचं तसंच रिझन असतं. काही लोकांचं रिझन असतं की खूप पैसा कमवायचा आहे, काही लोकांचं रिझन असतं की मला जगाला काहीतरी द्यायचंय, काही लोकांचं रिझन असतं की मला दुसरं काही येतच नाही, मला आईबाबांनी बिझनेसच शिकवला तर मी बिझनेसच करतो. असे काही काही रिझन्स असतील. पण फुलफिलमेंट हे सगळं मी का करतो की मला काहीतरी केल्याचा आनंद मिळाला पाहिजे, जो मला नोकरीत मिळत नाहीये, बरोबर की नाही? सो हे तुमच्या पीव्हीपी फॉर्म्युलामध्ये तुमचं पर्सनल फुलफिलमेंट खूप महत्वाचं आहे, की असे कोणते कस्टमर आहेत ज्यांच्याशी डील करायला तुम्हाला आवडेल. जसं मी म्हणतो की माझे कस्टमर मराठी असले पाहिजेत, मला त्यांच्याशी डील करायला आवडेल. मित्रांनो, ह्या ट्रेनिंग गेल्या 5 वर्षांपासून मी करतोय, त्या मी हिंदीमध्ये केल्या असत्या तर मी पूर्ण भारतभर विकू शकलो असतो, किंवा मी जगभरातील हिंदी भाषिकांना विकू शकलो असतो. ओके, माझं मार्केट मोठं झालं असतं. जर हेच मी इंग्रजी भाषिक विकलं असतं, तर मी पूर्ण जगातल्या लोकांना हे विकू शकलो असतो ट्रेनिंग. पण मी ठरवलं, मी फोकस केला की मी मराठी टार्गेट सेगमेंटमध्ये काम करणार. ओके, बिकॉज माझे पर्सनल फुलफिलमेंट त्यातून ती नीड जी आहे ती सॉल्व्ह होते, की मला जगाला जे द्यायचंय ते मी मराठीमध्ये देणार, कारण इंग्रजीमध्ये खूप सारं उपलब्ध आहे, मराठीत नाहीच आहे. ओके, पर्सनल फुलफिलमेंट, ज्या कस्टमरशी मला काम करायला आवडेल ते पहिलं ठरवणं. दुसरं, व्हॅल्यू टू मार्केट प्लेस. नुसतं आवडून फायदा नाही, त्याला असा फायदा देता आला पाहिजे की ज्याच्या बदल्यात लोक मला पैसे देतील. ओके, नुसतं मला आवडतं म्हणून धंदा होत नाही ना. सो दुसरा पॉइंट आहे तो आहे व्हॅल्यू, मी काय व्हॅल्यू देतोय. जो कस्टमर मी निवडलाय त्याला त्या व्हॅल्यू बदल्यात पैसे द्यायला आवडतील का, पैसे द्यायची त्याची कपॅसिटी आहे का, त्याची तयारी आहे का. ओके, आणि तिसरा सगळ्यात महत्वाचं, त्याने जरी पैसे दिले तरी सुद्धा मला ते प्रॉफिटेबल राहील का. म्हणजे एखादा प्रॉडक्ट बनवण्याची कॉस्ट एवढी झाली की समोरच्याने मला किती पैसे दिले तरी माझी कॉस्ट काही निघतच नाही, मी शेवटी नुकसानमध्येच आहे, तर तो बिझनेस नाही. तर पीव्हीपी फॉर्म्युला हा दुसऱ्यांदा लावायचा, पहिला ते अवतार बनवायचा. जे मी सांगितलं ना, मी इथे उलट लिहिलंय चुकून, पण पहिला तुम्हाला अवतार क्रिएट करायचा कस्टमरचा, आणि नंतर पीव्हीपी फॉर्म्युला लावून बघायचं की हा जो मी कस्टमर अवतार बनवलाय त्याला मला विकायला आवडेल का, मला त्याच्या बरोबर काम करायला आवडेल का. दुसरी गोष्ट म्हणजे मला
व्हॅल्यू देता येईल का, त्या व्हॅल्यूच्या बदल्यात तुम्हाला पैसे देतील का. आणि तिसरे म्हणजे एवढे पैसे दिले पाहिजेत की बाबा रे मला प्रॉपर प्रॉफिट झालं पाहिजे. नुसतं ते काठावर धावून फायदा नाही. 10 रुपयाचं प्रोडक्ट बनवलं, 11 रुपये मिळाले, त्या 1 रुपयाचं करू का नाही. यू शुड गेट कन्सिडरेबल प्रॉफिट. सर्व्हिस बिझनेस असेल तर अजून जास्त प्रॉफिट. ओके. आता तुम्हाला लक्षात आलं असेल पॉवर ऑफ टार्गेटिंग, टार्गेट मार्केट आणि कसं करायचं ते. आता मी पुढच्या पॉइंटकडे जातो. ओके. या स्लाइड्स आणि याचं रेकॉर्डिंग कसं मिळवायचं हे मी शेवटी सांगणार आहे. सो सध्या पुरता तो विषय विसरून जा. सो पहिलं झालं मार्केट, दुसरं आहे मेसेज. आता मेसेज मध्ये जाण्याच्या आधी क्विकली मित्रांनो मला सांगा, आतापर्यंत आपण शिकलोय ते तुम्हाला कळतंय का, जमतंय का, प्रॅक्टिकल वाटतंय का आणि महत्वाचं वाटतंय का. क्विक फीडबॅक द्या. जर काही फीडबॅक असेल तर मला आता दिला तर मी पुढच्या सेशन मध्ये त्याचा बदल करेन. जर तुम्हाला माझं शिकवणं वेगवान वाटत असेल, कळत नसेल, रिलेव्हंट वाटत नसेल तर आत्ताच सांगा. परफेक्ट परफेक्ट. थँक्यू थँक्यू. चला आता आपण पुढचा पॉईंट बघूया, मेसेज. सो आता आपण ठरवलं कस्टमर कोण आहे. आता पुढचं काम आपलं सोपं झालं की त्याला बोलायचं काय, मेसेज काय असणार आहे आपला. जे आपण ब्रोशर बनवणार, पॅम्पलेट वाटणार, दुकानावर बॅनर लावणार, वेबसाईट बनवणार, सोशल मीडियामध्ये लिहिणार, तो मेसेज. ओके. सो सगळ्यात पहिला रूल, नेव्हर कन्फ्यूज कस्टमर. मी ऍपलचं उदाहरण दिलं ना तुम्हाला. आपल्या कस्टमरला कन्फ्यूज नाही करायचं, हे पण चांगलं आहे, हे पण चांगलं आहे, हे पण चांगलं आहे, हे पण घे, तसं नाही. जो पण आपला मार्केटिंग मेसेज असेल दॅट शुड बी सो क्लिअर की कस्टमरला कन्फ्युजन होणार नाही. ओके. आम्ही आमच्या अनेक सेल मध्ये हे खूप कटाक्षाने पाळतो की एका वेळेला 10 प्रोडक्ट विकायला जातच नाही. जास्तीत जास्त 2 प्रोडक्ट आम्ही एका वेळेला विकतो. जरी दुसरे विकण्याची अपॉर्च्युनिटी असली तरी तुमच्या दुकानात आलेला कस्टमर आहे तो व्हरायटी 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 तुम्हाला खूप सांगेल, पण ऍक्च्युअली घेतो तो 1 किंवा 2 कॅटेगरी मधल्याच. सो जर तुम्ही आधीच त्याला कन्फ्युज नाही केलं आणि खूप जास्त त्याला व्हरायटी दाखवून हे नाही केलं, तो त्याने खूप व्हरायटी बघितली तर होणार काय माहितीये, तो जाणार दुसऱ्या दुकानात तिथली व्हरायटी बघायसाठी. जर तुम्ही बघितलं असेल जे मॉडर्न ट्रेड आहे, मॉडर्न मॉल मधले जर तुम्ही कपड्यांची दुकानं बघितली, इथे कोणाचं तरी क्लोथिंग स्टोअर होतं म्हणून मला हे उदाहरण आठवलं की मॉल मधली कपड्यांची दुकानं बघितली तर तिकडे खूप लिमिटेड इन्व्हेंटरी असते. दुकान मोठं असतं पण दुकानामध्ये भरून ठेवलेले नसतात इन्व्हेंटरी, स्टॉक. खूप लिमिटेड इन्व्हेंटरी असते. कारण चॉईस अशी गोष्ट आहे की खूप जास्त दिली तरी प्रॉब्लेम होतो, बिलकुल नसली तरी प्रॉब्लेम होतो. ऑप्टिमम दिली पाहिजे. आपण हातामध्ये रिमोट घेतो, 100 चॅनल फिरून येतो पण बघत काहीच नाही. पण तेच जेव्हा 3-4 चॅनल होते तेव्हा आपण प्रॉपरली प्रोडक्ट बघायचो किंवा प्रॉपरली प्रोग्राम बघायचो. ओके. सो हे आहे कन्फ्युजन. कस्टमरचं कन्फ्युजन करायचं नाही, ऑप्टिमम गोष्टी त्याला द्यायच्या. दुसरं म्हणजे पोझिशन युअर प्रोडक्ट. आपण जे बोलतो, जे शब्द आपले आहेत, जे आपलं ड्रेसिंग पासून सुरुवात होते. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तिकडे एखादा पोऱ्या असेल त्याच्या खांद्यावर त्याने कपडा ठेवलेला असतो आणि तो येतो टेबल साफ करतो. एखाद्या दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला जिथे प्रॉपर सूट घातलेला माणूस येतो, ग्लोव्ज घातलेले असतात, टिश्यू पेपरने प्रॉपरली क्लीन करतो. ऍक्टिव्हिटी तीच आहे, पण तो समोरचा माणूस काही बोलला पण नाही, पण त्याची ऍक्टिव्हिटी बघून तुम्ही स्वतःच्या मनात पोझिशनिंग तयार केली ना, की एक एकदम साधा साधा हॉटेल आहे आणि एक एकदम भारीतलं हॉटेल आहे, किंवा एक एकदम अनहायझिनिक आहे आणि एक खूप हायझिनिक आहे. मग तुमच्या मनाने लगेच पैसे द्यायची तयारी केली बघा. इवन बिफोर लुकिंग ऍट द मेनू किती प्राइस आहे, तुम्ही अँबियन्स बघूनच ठरवता की याची प्राइस कितीच्या रेंजमध्ये असेल आणि ती देण्याची आपोआप मनाची तयारी होते. दॅट इज पोझिशनिंग. ओके. खूप मोठा विषय आहे मार्केटिंग मधला, खूप मोठा विषय हा पोझिशनिंग. या पोझिशनिंगवरच मी जवळजवळ 2-2.5 तासाचं ट्रेनिंग देतो, पण आता ते विषय नको घेऊ आपण. आता पोझिशनिंग क्विकली मी सांगतो तुम्हाला की इथे तुम्हाला सगळ्या गाड्यांची नावं दिसतात बघा. सगळ्या गाड्याच आहेत, सगळ्या 4 चाकीच्या आहेत, सगळ्या एका माणसाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाणार आहेत.
पण प्रत्येकाच्या पोझिशनिंग मध्ये फरक बघा किती आहे. नॅनो स्वस्तातली कार, मारुती अफोर्डेबल कार, ओके, स्वस्तातली नाही, ज्याची रनिंग कॉस्ट कमी आहे अशी कार अफोर्डेबल. वॉल्वो सेफेस्ट कार, मर्सिडीज लक्झरी कार, बीएमडब्ल्यू. तर तुम्ही म्हणाल मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू दोन्ही लक्झरी आहेत, दोघांमध्ये फरक आहे. ओके, आता मी तुम्हाला विचारत नाही, वेळ जाईल, मीच तुम्हाला सांगतो तो फरक काय आहे. मर्सिडीज घेणारा माणूस मागे बसतो, ड्रायव्हिंग करायला ड्रायव्हर असतो. बीएमडब्ल्यू घेणारा माणूस ड्रायव्हरच्या जागी असतो, बिकॉज बीएमडब्ल्यू इज ऑल अबाउट ड्रायव्हिंग प्लेजर, ड्रायव्हिंगचा आनंद देणारी गाडी. आणि म्हणून त्यांचा ब्रँड अँबॅसेडर सचिन तेंडुलकर आहे, कारण सचिनला स्वतःला ड्रायव्हिंग खूप आवडतं. फरक बघा, दोन्ही लक्झरीच आहेत, पण दोघांची पोझिशनिंग कम्प्लीट वेगळी आहे. ज्याला गाडी चालवायला आवडतं तो बीएमडब्ल्यू घेतो, ज्याला स्टेटस म्हणून घ्यायचे, मागे बसायचे, तो मर्सिडीज घेतो. लॅम्बॉर्गिनी स्पोर्ट्स कार, रोल्स रॉयस. रोल्स रॉयस सुपर लक्झरी, एकदम एक्स्ट्रा लक्झरी. आता रोल्स रॉयस तुम्ही बघाल तर रोल्स रॉयस तुम्हाला वाटलं म्हणून घेऊ नाही शकत तुम्ही, पैसे असले तरी. रोल्स रॉयस मध्ये अप्लाय करायला लागतं, मग ते बघतात कस्टमर, आणि खरंच कस्टमरचं स्टेटस असेल तरच ते तुम्हाला गाडी देणार, पैसे असून होत नाही रोल्स रॉयस मध्ये. मागे ती हिरोईनचं नाव विसरलो, मल्लिका शेरावत. मल्लिका शेरावत रोल्स रॉयस विकत घ्यायला 3 वेळा गेलेली, 3 वेळा तिचं अप्लिकेशन रिजेक्ट झालं, कारण तिचं स्टेटस जे आहे ते रोल्स रॉयसला शोभणारं नाही. सो बघा, सेम प्रोडक्ट पण डिफरंट 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 पोझिशनिंग. आता ठरवा तुम्ही तुमच्या प्रोडक्टची काय पोझिशनिंग केली आहे, आणि जर पोझिशनिंग नाहीये तर हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. भले तुमची पोझिशनिंग नॅनो सारखी असू दे, चिपेस्ट कार, पण ती तरी चालेल, पण बिलकुल नसणं पोझिशनिंग म्हणजे कस्टमर कन्फ्युज, त्याला कळतच नाही मी काय येऊ याच्याकडे, त्याला कळतच नाही हे पण दुकान सारखं, हे पण दुकान सारखं, हे पण दुकान सारखं, तर मी याच्याकडे काय येऊ. पोझिशनिंग म्हणजे कस्टमरच्या डोक्यातली तुमची जागा, त्याला कळलं पाहिजे की याच्यामध्ये हे डिफरंट आहे, तुमच्याकडे काय डिफरंट आहे हे तुम्हाला दाखवता नाही आलं तर तुम्ही जेनेरिक होणार, आणि मग लोक कधीच येणार नाही तुमच्याकडे. ऑलवेज डू दॅट. छोटासा डिफरन्शिएटर का असेना, पण तो कॅपिटलाइज करता आला. ओके, आय होप पोझिशनिंग हा कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे. पोझिशनिंगवर खूप सारा मटेरियल युट्यूबवर उपलब्ध आहे. मी जस्ट तुम्हाला एक टॉपिक आता दिला तुमच्या डोक्यामध्ये टाकून, आता थोडा स्टडी करा, रिसर्च करा. ओके, आणि शेवटचं, बी स्पेसिफिक इन युअर मेसेज. आपला मेसेज क्लिअर पाहिजे. 2च जास्तीत जास्त युएसपी आपण पिच केले पाहिजे. मी हे आमचं स्वस्त पण आहे, आमचं चांगलं पण आहे. मी कोणालाही बिझनेसमॅनला विचारलं कधी आमच्या कन्सल्टिंग असाइनमेंट मध्ये, तर पहिलं लोक सांगतात, मी म्हटलं त्यांना नेहमी विचारतो हा प्रश्न, तुम्ही पण स्वतःला विचारा. मी त्यांना विचारतो की तुमच्यामध्ये काय वेगळं आहे, लोकांनी तुमच्याकडून का विकत घ्यावा, हा प्रश्न मी विचारतो नेहमी आमच्या बऱ्याचशा कन्सल्टिंग असाइनमेंट मध्ये. लोकांना विचारतो की तुमच्यामध्ये काय वेगळं आहे, लोक काय यावे तुमच्याकडे, तर ते म्हणतात की आमची क्वालिटी चांगली आहे. तर क्वालिटी त्याला तेव्हाच कळणार ना जेव्हा तो तुमचं प्रॉडक्ट विकत घेणार. प्रॉडक्ट विकत घ्यायच्या आधी त्याला कळलं पाहिजे डिफरन्शिएटर काय, आणि क्वालिटी तर घिसापिटा गोष्ट आहे. सगळे सांगतात, तर सगळं बाजूचं दुकानवाला पण ते सांगणार की माझी क्वालिटी बेस्ट आहे, पण ऍक्च्युली सगळ्यांची सेमच असते ना क्वालिटी. मग तुमच्यात काय वेगळं आहे? हा, ऍपल मध्ये काय वेगळं आहे, ऍपल क्लिअरली सांगतात की आम्ही बेस्ट प्रॉडक्ट देतोय, आम्ही दुसरं काही देतच नाही तुम्हाला, हे याच्यापेक्षा एक पैशाचं काही कमी देत नाही तुम्हाला, आहे जगात बेस्ट जे पॉसिबल आहे तेच आम्ही देतो. क्लिअर क्लिअर पोझिशनिंग, जिथे पण तुम्हाला लिडरशिप दिसेल क्लिअर क्लिअर पोझिशनिंग आहे. रिलायन्स जिओ लीडर आहे बघा, क्लिअर क्लिअर पोझिशनिंग आहे रिलायन्स जिओची, बरोबर की नाही? की तुम्हाला मोबाईलचं कधी पैसे तुम्हाला ह्याचे लागणार नाही, आणि चीपेस्ट डेटा अवेलेबल, कॉल्सचे पैसे लागणारच नाही, एवढी क्लिअर पोझिशनिंग. ओके. कुठले पण तुम्ही लीडर बघितलात तर त्या लीडर मध्ये ही पोझिशनिंग येते. सो आता तुम्हाला तुमच्या बिझनेसची पोझिशनिंग करायची, ती तुम्हाला कॉलम नंबर 2 मध्ये लिहायचे, बॉक्स नंबर 2. ठीक आहे. त्यानंतर लेट्स गो क्विकली टू नंबर 3, मीडिया. की कोणाला सांगायचं ते मार्केट, काय सांगायचं तो मेसेज, आणि कुठे सांगायचं ते आहे मीडिया, माध्यम. ओके. सोपा हिशोब की माझं कस्टमर कोण आहे, तुम्ही जेव्हा टार्गेट कस्टमर ठरवलं, उदाहरणार्थ माझं टार्गेट कस्टमर जेव्हा मी म्हटलं मराठी लोक आहेत, तर मी लगेच मराठी लोकांना टार्गेट करायला कुठे जाऊ शकतो ते मला माहिती आहे ना. मी लोकसत्तामध्ये जाहिरात देईन, किंवा मी फेसबुकवर मराठी लोकांचे ग्रुप्स आहेत तिकडे जाहिरात देईन.
किंवा मी माझा मेसेज मराठीमधून बनवून व्हॉट्सअपवर पाठवून देईन. ओके, सो मला माहिती पाहिजे माझे कस्टमर कुठे आहेत. पहिलं माहिती पाहिजे कोण आहे, दुसरं माहिती पाहिजे काय सांगू, तिसरं माहिती पाहिजे की बाबा रे कुठे जाऊन सांगू. आणि दॅट इज वेअर दी मीडिया कम्स. मीडियम मध्ये पण बघा खूप कॅटेगरीज आहेत. आता तुम्ही लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या, डिजिटल मध्ये सगळ्यात मोठं मार्केटिंग चॅनल डिजिटल आहे सध्या, कोणाला चुकलेला नाही आहे. त्याच्यानंतर प्रिंट आहे, टीव्ही आहे, रेडिओ आहे आणि इन पर्सन समोरासमोर पण अजून पण सेल्स करतात ना लोक समोर जाऊन. उदाहरणार्थ तुम्ही रिअल इस्टेट बिझनेस मध्ये असाल तर तुम्हाला डिजिटल मधून लीड येतील, पण ऍक्च्युअल कन्व्हर्जन समोरासमोर होणार आहे. सो डिजिटल मध्ये पण अजून कॅटेगरीज आहेत. सोशल मीडिया आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे, ईमेल आहे, मेसेंजर्स आहेत. आता तुम्ही सगळे नावं बघून घाबरू नका, पण याच्यातलेच काही तुम्हाला वापरायचे मार्केटिंगसाठी. सगळे जरी नाही वापरले तरी ओके, याच्यातलेच काही आपल्याला वापरायचे. ते कोणते पाहिजे ते आपण कस्टमरला ठरवणार. माझा कस्टमर कुठे आहे? तुमचा कस्टमर सॉफिस्टिकेटेड असेल, प्रोफेशनल असेल तर तो तुम्हाला याच्यापैकी कुठल्या चॅनलवर भेटेल? फेसबुकवर भेटेल, युट्यूबवर भेटेल, लिंक्डइनवर भेटेल, ट्विटरवर भेटेल. जर सॉफिस्टिकेटेड प्रोफेशनल्सना टार्गेट करायचंय तर ऑब्व्हियसली तुम्ही लिंक्डइनवर जाणार. जर तुम्हाला महिलांना टार्गेट करायचंय तर ऑब्व्हियसली तुम्ही फेसबुक आणि पिंटरेस्टवर जाणार. जर तुम्हाला युथला, यंग लोकांना टार्गेट करायचंय तर तुम्ही इन्स्टावर जाणार किंवा मग टिकटॉक, आता टिकटॉक बंद झालाय पण तिथे, किंवा युट्यूब मध्ये जाणार. बरोबर. आणि जर तुम्हाला एकदम हाय एंड लोकांना जायचं, सीईओ, सीटीओ अशा लोकांना गाठायचंय तर तुम्ही ट्विटरच्या मार्गाने जाणार. सो बघा, आपल्याला वाटतं सगळा सोशल मीडिया सारखाच आहे, पण बिझनेसच्या दृष्टीतून बघितलं तर सोशल मीडियाची दुनिया एकदम वेगळी आहे. ओके, सो तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या दृष्टीतून बघायचं की माझा कस्टमर कुठे आहे, तिथे जाऊन आपलं दुकान मांडायचंय तुम्हाला, तिकडे जाऊन कंटेंट बनवायचं, तिकडे जाऊन प्रमोशन करायचं. सोशल मीडिया झालं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये ब्लॉग झालं, वेबसाईट झालं, ईमेल मार्केटिंग एव्हरग्रीन आहे, मेसेंजर्स भरपूर आहेत, व्हॉट्सअप मेसेजिंग आहे, SMS मार्केटिंग आहे, फेसबुक मेसेंजर्स आहेत. सो एवढे सगळे कॅटेगरीज आहेत जिथे जाऊन तुम्ही हे माध्यम आहेत मार्केटिंग करायचे. आता तुम्ही याच्यातली ठरवा कुठली तुमच्यासाठी आहे आणि ती लिहा तिसऱ्या कॉलम मध्ये की मी या ठिकाणी मार्केटिंग करणार आहे, एवढं बजेटमध्ये करणार आहे, इथे करणार आहे, हा मेसेज त्यांना जाणार आहे, या लोकांना तो मेसेज देणार. ओके, दिस इज मीडियम. सो डिजिटल तर खूप मोठं झालं, प्रिंटचं तर तुम्हाला माहिती आहे, मॅगझिन आहे, इंडस्ट्री रिपोर्ट्स आहेत. त्याच्यानंतर टीव्ही जर समजा तुम्ही करायचं ठरवलं की टीव्ही ऍड करायची तर कुठल्या चॅनलवर करायची, कुठल्या वेळेला करायचे. आता तुम्ही बघत असाल दुपारी टीव्हीवर शेअर मार्केटशी रिलेटेड बरेच प्रोग्राम येतात बघा, पेड प्रोग्राम जे असतात ऍडव्हर्टाईज. तर तो शेअर मार्केटचा तो स्लॉट का असतो 2-2.5-3चा स्लॉट? कारण त्या स्लॉटला जनरली लोक जेवत असतात किंवा जेवून त्यांना टीव्ही बघायला थोडा वेळ मिळालेला असतो. जनरली ते जे लोक असतात जर कोणी दुपारी 2 वाजता बघतोय याचा अर्थ क्लिअर अर्थ आहे की त्याच्याकडे काम नाही आहे प्रॉपर करायला, बरोबर की नाही? म्हणून 2 वाजताची वेळ त्याच्याकडे रिकामी आहे. आणि ज्यांच्याकडे काम नाही पण त्यांना उत्पन्न पाहिजे असे लोक शेअर मार्केटमध्ये यायला ना. सो ते टार्गेट कस्टमर पकडण्यासाठी तो टाइम महत्वाचा आहे. 7 वाजता लावलं शेअर मार्केटचा बरोबर तर कोणी बघणार नाही. ओके, सो चॅनल कुठला असेल, प्रोग्राम कुठला असेल, टाइम स्लॉट कुठला असेल, फ्रिक्वेन्सी किती वेळा दाखवायचा, त्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे. सेम गोष्ट आहे रेडिओ बद्दल. आणि इन पर्सन मध्ये तर ऑब्व्हियसली तुम्हाला जे सेल्स करायचं आहे 1-to-1, कस्टमरला कुठे भेटायचं, कसं गाठायचं. उदाहरणार्थ नेटवर्क मार्केटिंग वाले लोक कस्टमरकडे जात नाहीत, ते कस्टमरला एका मोठ्या सेमिनार मध्ये बोलवतात, सगळ्यांना एका ग्रुपमध्ये बोलवतात, दरवाजा लावून घेतात, जस्ट किडिंग, ग्रुपमध्ये बोलवतात आणि मोठा शो मांडतात त्यांच्यासमोर, मोठं प्रेझेंटेशन दाखवतात आणि मग सांगतात की कशा प्रकारे आपण नेटवर्क ग्रो करतोय, कशा प्रकारे लोक पैसे कमवतात. ओके, सो तिकडे काय करताय तुम्ही, कस्टमर्सना सगळ्यांना एका पूल मध्ये एकत्र घेऊन येताय, मग त्यातले थोडेसे कस्टमर तुम्हाला मिळतात. काही बिझनेस आहेत, रिअल इस्टेट सारखा बिझनेस, तिथे तुम्हाला प्रत्येक कस्टमरकडे जावं लागतं, त्याच्याबरोबर प्रत्येक साईट दाखवायला लागते, एक फ्लॅट दाखवत फिरायला लागतं, मग कधीतरी कन्वर्ट होतं. सो प्रत्येक बिझनेसचा वेगवेगळा फॉर्मॅट आहे, तुमचा कुठला असणार ते तुम्हाला ठरवायचंय. सो मार्केटिंग प्लॅन करताना समजा तुमचं सेल्स करायचंय, तुम्हाला इन पर्सन करायचंय, रिअल इस्टेटचं एक्झाम्पल घेऊया, इन पर्सनचं करायचंय, तर तुमच्याकडे किती माणसं असली पाहिजेत, एका दिवसात ते किती लोकांपर्यंत जाऊ शकतात, किती फ्लॅट व्हिजिट करू शकतात, त्याच्यावरून मग तुमचं मार्केटिंग किती असणार आहे आणि तुम्हाला कन्व्हर्जन किती असणार आहे आणि मग अल्टिमेटली तुमचा बिझनेस किती होणार आहे ठरवणार. सो अशा प्रकारे आपल्याला ब्रेक डाऊन करून असं हे प्लॅनिंग करायचं आहे. सो 3 गोष्टी आपण मित्रांनो बघितल्या. पहिलं होतं मार्केट, दुसरं होतं मेसेज, तिसरं होतं मीडिया. ओके, आता ही बिफोर फेज आहे, अजून आपली मार्केटिंग सुरू झालेली नाही आहे.
अजून फक्त आपण पेपरवर लिहिलंय की मी याला पकडणार, हे सांगणार आणि इथे जाऊन सांगणार. ओके, आय होप तुम्हाला हा कॉन्सेप्ट कळला असेल. जर कळला असेल तर बिफोर असं टाईप करा, बिफोर असं कमेंटमध्ये टाईप करा. आपली पहिली फेज जी आहे ती झालेली आहे. बिफोर असं टाईप करा. आणि मग आपण पुढच्या ड्युरिंग वाल्या फेज मध्ये जाऊया. किंवा बी टाईप केलं तरी चालेल. प्रश्नोत्तर आपण शेवटी घेऊया. आता मी मुद्दाहून प्रश्न आता मध्ये घेत नाहीये, कारण मला असं लक्षात आलं की पोर्शन आपल्या बरंच कव्हर करायचं आहे. तर ते पहिल्यांदा शिकून घेऊया, मग प्रश्नोत्तरांकडे जाऊया. ओके ओके, आय होप तुम्हाला जे मी सांगतोय ते सिंक मध्ये आहे आणि कळतंय. व्हेरी गुड. सो बिफोर फेज झाल्यानंतर ऍक्च्युली मार्केटिंग सुरू करूया आपण ड्युरिंग फेज मध्ये. तिकडे आपल्याला दुसऱ्या ओळीमध्ये यायचं आहे, जिथे आपल्याला 4, 5 आणि 6 या तीन कॉलम्स मध्ये भरायचं आहे माहिती. पहिला आहे कॅप्चर लीड्स, कस्टमरच्या लीड्स मिळवणं. ओके, लीड म्हणजे काय? लीड म्हणजे अशी व्यक्ती ज्याला तुमच्या बरोबर बिझनेस करण्यात इंटरेस्ट असू शकेल. ओके, त्याने फक्त इंटरेस्ट दाखवलाय किंवा तुम्हाला वाटतंय की हा घेऊ शकेल, जरी त्याने समोरून इंटरेस्ट नाही दाखवला, पण तुम्हाला वाटतंय किंवा त्याने येऊन समोर तुम्हाला दाखवलं इंटरेस्ट की मला घ्यायचंय, तर ते लीड बनते. ओके, आता बघा मित्रांनो, तुमच्याकडे चालत आलेला प्रत्येक कस्टमर किंवा तुम्ही ज्याच्याकडे जाऊन विकायचा प्रयत्न करताय तो प्रत्येक कस्टमर विकत घेतो का? ऑब्व्हियसली नाही. तुम्ही जेव्हा 100 लोकांना भेटाल तेव्हा 8-10 लोक विकत घेत असतील. तर ते उरलेले जे 90-92 लोक आहेत ते जे आहेत ना मित्रांनो, असं नाही की ते तुमचे कस्टमर नाही आहेत, ते तुमचे कस्टमर आत्ता नाही आहेत. कारण प्रत्येकाची रिक्वायरमेंट एकाच वेळेला असेल असं नाहीये, बरोबर की नाही? प्रत्येकाला कोणी म्हणेल मला 2 महिन्यानंतर घ्यायचंय, कोणी म्हणेल मला आत्ता घाई आहे, कोणी म्हणेल मला घ्यायचंच नाही, कोणी म्हणेल मी 1 वर्षानंतर घेणार आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळेमध्ये ते प्रोडक्ट घ्यायचंय, घाई नाही करायची कोणालाच. ओके, नोबडी वॉन्ट्स टू बाय इट नाव. आपल्याला जरी वाटलं की कस्टमरने आत्ताच घ्यावं, स्पेशली इन्शुरन्स सेलिंग मध्ये बरेच लोक आहेत इथे, आणि तुमच्यासाठी सांगतो किंवा नेटवर्क मार्केटिंग मध्ये बरेच लोक असतील. कस्टमरने जरी नाही म्हटलं तरी तो तुम्हाला दिलेला नाहीये, तो आत्तासाठी नाहीये. उद्या तो हो म्हणू शकतो, परवा हो म्हणू शकतो, 1 वर्षानंतर हो म्हणू शकतो. मग अशा लोकांना काय करणार तुम्ही? सोडून देणार का? तर त्यांना आपण कॅप्चर करायचं, त्यांची लीड घेऊन ठेवायची आपल्याकडे. लीड घ्यायची म्हणजे काय? त्यांचं नाव, मोबाईल नंबर, राहतो कुठे, शहर, ईमेल आयडी, सोशल कनेक्ट, हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आणि हे माहिती करण्याची एक सिस्टम आपण बनवली पाहिजे. मग ती सिस्टम तुमच्या वेबसाईटमध्ये एखादा फॉर्म असेल किंवा गुगल फॉर्म असेल किंवा आणखीन कुठे तुम्ही लँडिंग पेज बनवलं असेल किंवा फेसबुकमध्ये ऍड केल्या असतील किंवा जे काही तुमचं, किंवा नोटबुकवर तुम्ही लिहून ठेवत असाल, एखादी एन्क्वायरी आली तुम्ही लिहून ठेवत असाल ना तुमच्याकडे नोटबुकवर. सो ही तुमची लीड कॅप्चरिंग मेथड झाली. ओके, आता ह्या नुसत्या लीड कॅप्चर केल्या, वहीत लिहून ठेवलं, वही बंद केली तर फायदा नाही, त्या धूळ खात पडणार. त्या लीड्सना आपण पुढे विकायचं कसं ते आपण स्टेप 5 मध्ये बनवणार आहोत. कॅप्चर पहिला करायचंय, त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे नर्चर, आणि त्याच्यानंतर करायचं आहे कन्वर्ट. मी सांगतोय दोन्ही शब्द, कन्फ्युज होऊ नका. पहिल्यांदा कॅप्चर कशी करायची त्याचं एक सोपं तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक गोष्ट बनवायची, त्या गोष्टीला म्हणतात लीड मॅग्नेट. मॅग्नेट खेचून घेता ना, तसं लीडला खेचून घ्यायचंय म्हणून मॅग्नेट. आता मी तुम्हाला माझं उदाहरण देतो आणि एकदम ब्लंटली देतो, खरं खरं देतो, की हा जो फ्री मास्टर क्लास आहे, जो ज्याच्यासाठी तुम्ही साइन अप केलाय, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवतोय, हे लीड मॅग्नेट आहे. मला काय, बिझनेस मध्ये किंवा मार्केटिंग मध्ये इंटरेस्टेड असणारे लोक, त्यांचं नाव, ईमेल आयडी, फोन नंबर कळलं जातं या मार्गातून, कारण हे लीड मॅग्नेट मी तुम्हाला दिलं. सो कस्टमरला असं काहीतरी युजफुल द्या, कचरा नाही, युजफुल, त्याला व्हॅल्यू वाटली पाहिजे, तर तो तुमच्या बरोबर पुढे भविष्यात बिझनेस करेल. ओके, सो याला म्हणतात लीड मॅग्नेट. मग ते एखादं ई बुक असेल, एखादा व्हिडिओ असेल, एखादा वेबिनार असेल, एखादा ट्रेनिंग असेल, एखादा सॅम्पल असेल. बरेच जण असं ना, लोणचं वगैरे मसाले विकणारे,
सॅम्पल म्हणून काहीतरी देतात. ओके, सॅम्पल देतात आणि ते कस्टमरचा नाव पत्ता घेतात. 15 दिवसांनी कस्टमरला फोन करतात आणि विचारतात कसं वाटलं तुला आमचं प्रोडक्ट. सो एक लीड कॅप्चर झाली. ओके, त्याच्यासाठी मॅग्नेट काय वापरलं, सॅम्पल. कळलं. सो बिझनेस कुठलाही असो, कॉन्सेप्ट हाच आहे, डिजिटल असो किंवा ऑफलाईन असो. तुम्हाला लीड मॅग्नेट्स तयार करायचे, ते डिस्ट्रीब्युट करायचे, त्याच्यातून कस्टमर तुम्हाला येणार आहे. त्याच्यानंतर एकदा लीड कॅप्चर झाली की मग तिथून पुढे आपलं काम सुरू होतं आणि ते होतं नर्चरिंगचं. ओके, आता हे नर्चरिंग म्हणजे काय बघा, इंटरेस्टिंग आहे. नर्चरिंग म्हणजे झाडं लावण्यासारखं आहे, प्लांट ट्रीज. झाडं लावण्यासारखं आहे. तुम्ही एखादं झाड लावलं, आज बी पेरली, पाणी दिलं, लगेच उद्या दुसऱ्या दिवशी जाऊन फळं काढणार का त्याची? त्याला फळं येणारच नाहीत. बरोबर की नाही? फळं कधी येतात झाडाला? जेव्हा तुम्ही त्या झाडाला चांगलं वाढवता, मोठं करता, खत पाणी घालता, त्याची काळजी घेता आणि खूप काही वर्षांनंतर तुम्हाला त्याची फळं मिळतात. सो लीड्स जी आहे, त्या लीडचं नर्चरिंग म्हणजे त्याचं संगोपन करावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला त्यांना एकच गोष्ट द्यायला लागते, ती म्हणजे जबरदस्त व्हॅल्यू. आता हा वेबिनार सुरू होतानाच बऱ्याच जणांनी इथे आम्हाला कमेंट्समध्ये कळवलं की नेटबीटचे प्रोग्राम चांगले असतात, व्हॅल्यू मिळते, शिकायला मिळतं, पॉवरफुल असतात. बरोबर की नाही? हे काय आहे, बिकॉज वी प्रोव्हाइड व्हॅल्यू. आणि जेव्हा आम्ही व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो तेव्हा कस्टमरला आमच्यावर विश्वास वाटतो की जर फ्रीमध्ये जर आम्ही कंटेंट चांगलं देतो, एवढं चांगलं, तर पेडमध्ये किती चांगलं असेल. ओके, आणि इथे कुठेही फसवण्याचा मार्ग नाही, कारण जे आहे ते आम्ही सॅम्पल फ्लॅट दाखवलेलंच आहे. आम्ही जसं आहोत जसं शिकवतो, का शिकवतो, कसं शिकवतो, कोणते विषय शिकवतो, हे सगळं तुमच्या समोर मांडण्यात आलंय आणि दॅट इज लीड मॅग्नेट. आणि त्याच्यातून आम्ही जबरदस्त व्हॅल्यू पण देतोय, नुसतं कस्टमर खेचत नाहीये. ओके, सो तुम्हाला बघा तुमच्या ग्राहकाला काय व्हॅल्यू देता येईल आणि ती नुसती व्हॅल्यू एकदा देऊन फायदा नाही, तर ती कन्सिस्टंटली देता आली पाहिजे. सतत सतत थोड्या थोड्या दिवसांनी दिली पाहिजे. आणि व्हॅल्यूच्या बाबतीत रामदेव बाबांचं एक्झाम्पल सगळ्यात जबरदस्त आहे. त्यांनी एवढे वर्ष आपल्याला योगा शिकवलाय, जबरदस्त व्हॅल्यू दिली आहे ना त्यांनी. खूप वर्ष आपल्याला त्यांनी योगा शिकवला आणि तो पण फ्री, ऑनलाईन किंवा टीव्हीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर एकदा कन्सिस्टंटली त्यांनी ते 12-13 वर्ष केलं, त्यांचं नाव झालं आणि तेव्हा ते प्रोडक्ट्स विकायला आले पतंजलीच्या माध्यमातून. कळलं? सो जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली व्हॅल्यू देता, आपोआप तुमचा ब्रँड बिल्ड व्हायला सुरू होतो. ओके, ट्रस्ट बिल्ड होते, विश्वास वाढतो. आणि तुम्हाला सगळ्या बिझनेसमन लोकांना माहिती आहे की जिथे विश्वास आहे तिथे एकदम सोपं असं बिझनेस करणं. हा, स्पेशली इन्शुरन्स वाले. जर तुम्ही विकायला गेलात, एक माणूस जो आहे तो एकदम अनोळखी माणूस आहे आणि एक माणूस आहे तो कोणाच्या तरी रेफरन्सने तुम्हाला लीड मिळाले, तर तुम्हाला कोणाकडे जायला आवडेल? बरोबर ना, जो ज्याचा रेफरन्स आलाय. कारण तिकडे ट्रस्ट बिल्ड झाली आपोआप. त्यांनी सांगितलं, अरे माझा मित्र इन्शुरन्स मध्ये, तुला कॉन्टॅक्ट देतो, त्याला तू बोलून घे. ट्रस्ट बिल्ड झाली बघा तुम्हाला भेटायच्या आधीच. पण एखाद्या नवख्या माणसाला तुम्ही फोन केला आणि सांगितलं मी इन्शुरन्स मधून बोलतोय आणि तुला इन्शुरन्स बद्दल माहिती द्यायची, मला मीटिंगचा टाइम दे, तर तो देणार का? बिलकुल नाही देणार. बिकॉज ट्रस्टच बिल्ड झाली. तुम्ही डायरेक्ट विकायला गेला तर कस्टमर दरवाजा बंद करून घेणार तुमच्या तोंडावर. पण तुम्ही आधी त्याला व्हॅल्यू दिलीत, नुसती एकदा नाही तर कन्सिस्टंटली दिलीत, तर त्याच्या डोक्यात राहतं की अरे हा एक माणूस आहे जो हुशार आहे, त्याला माहिती आहे तो काय बोलतोय, मला जेव्हा प्रॉब्लेम होईल मी त्याच्याकडे जाईन. मी आजच त्याच्याकडून घेईन का? नाही. पण मला जेव्हा घ्यायचं असेल मी कोणाकडे जाईन? त्याच्याकडे जाईन ज्याने मला व्हॅल्यू दिली. ओके, प्रोव्हाइड इमेन्स व्हॅल्यू, दॅट इज नर्चरिंग. देन हेल्प कस्टमर टू प्रोग्रेस इन इट्स जर्नी. प्रत्येक ग्राहकाचा पण एक प्रवास असतो. ही जर्नी पण इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे ही जर्नी. एक तर त्याला पहिल्यांदा तुमच्याबद्दल बिलकुल माहिती नसते, अवेअरनेसच नसते. जेव्हा तुमच्याबद्दल माहिती होते पण इंटरेस्ट नाही या प्रोडक्टमध्ये, मग तुम्हाला त्याला इंटरेस्ट जनरेट करायला लागेल. ओके, इंटरेस्ट जनरेट कसा करणार? तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे इन्फॉर्मेशन देणार, ज्ञान देणार, वेबिनार देणार, ट्रेनिंग देणार, सॅम्पल्स देणार, तेव्हा इंटरेस्ट जनरेट होणार. मग नुसता इंटरेस्ट जनरेट करून फायदा नाही, त्याने ऍक्च्युअली विकत घेतलं पाहिजे. प्रोडक्ट बघावं असं वाटणं आणि प्रोडक्ट घ्यावं असं वाटणं यातला फरक आहे. प्रोडक्ट बघावं असं वाटणं हा इंटरेस्ट आहे, प्रोडक्ट घ्यावं असं वाटणं ही डिझायर आहे. सो एकदा तो आला तुमच्याकडे, त्याने सॅम्पल घेतलं, मग त्यावेळेला त्याने बघितलं की प्रोडक्ट तर चांगलं दिसतंय, पण मग तरी तो स्वतः समोरून सांगत नाही की मला घ्यायचंय. मग त्यावेळेला तुम्ही जेव्हा ऑफर्स डिझाईन करता, ऑफर्स देता, स्कीम्स देता, सेल लावता, त्यावेळेला तो कस्टमर कन्वर्ट होतो, डिझायर मध्ये येतो. ओके, आणि मग शेवटी ऍक्शन घेतो, ऍक्च्युअली पैसे देतो. सो हा जो प्रवास आहे कस्टमरचा, एकदम अनोळखी माणसापासून पैसे देणाऱ्या ग्राहकापर्यंतचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये कस्टमरचा हात सोडायचा नाही. आपली इथे चूक होते.
आपण विकायचा प्रयत्न करतो, कस्टमर नाही म्हणतो, मग आपण त्याला विसरतो, पुढे जातो, अजून नवे नवे कस्टमर सुद्धा लागतो. मग तिथे होते आपली दमछाक होते, कारण किती तुम्ही नवे कस्टमर शोधणार. पण जो जुना कस्टमर त्याला तुम्ही भेटला होता, त्याला तुम्ही माहितीये, तुम्हाला तो माहितीये, त्याला तुम्ही वाऱ्यावर का सोडताय. आणि ही चूक आहे आपली नर्चरिंग मधली. सो आपला हा नर्चरिंगचा प्लॅन पाहिजे, की माझ्या कस्टमरला मी कशी प्रकारे व्हॅल्यू देणार. मग अशी आपण मीडिया सिलेक्ट केला ना, युट्यूबच्या माध्यमातून देणार, व्हॉट्सअपच्या माध्यमातून देणार, मी त्यांना बुक देणार पाठवून, मॅगझिन देणार पाठवून, ई बुक देणार पाठवून. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करता येतील, पण कस्टमरशी टच मध्ये राहायचं. ओके, आणखीन एक एक्झाम्पल तुमच्यासाठी प्रश्न की तुम्ही तुमचे पैसे कुठे घालवणार. 2 केसेस आहेत बघा. एक म्हणजे ज्या नर्चर केलेल्या लीड आहेत, खतपाणी घातलेल्या लीड्स आहेत, त्या 5% लीड्सना तुम्ही जास्त स्पेंड करणार, की ज्यांना तुमच्याबद्दल बिलकुल माहितीच नाही, असं 30% लोकांवर तुम्ही खर्च करणार तुमचं मार्केटिंग बजेट. सांगा बरं उत्तर. ह्या 2 केसेस आहेत. एक म्हणजे जे तुम्हाला ओळखतात, ज्यांना तुम्ही नर्चर करताय, अशा 5% लोकांवर टाइम आणि एनर्जी खर्च करणार, की जे 30% ज्यांना माहितीच नाही, आपण ओळखतच नाही, ते आपल्याला ओळखत नाही, आपण त्यांना ओळखत नाही, असे नवे कस्टमर शोधण्यात तुम्ही पैसा आणि वेळ आणि एनर्जी घालवणार. कोणतं चांगलं आहे तुमच्या मते? कोणतं तुम्हाला जास्त रिझल्ट देईल, जास्त ROI देईल? प्रत्येक बिझनेसमध्ये ROI शब्द एकदम तोंडावर असला पाहिजे आपला. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. प्रत्येक डिसिजन हे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच असतं. सांगा मला किती? परफेक्ट. आता हे 5% कस्टमर्सना का करायचंय ते तुम्हाला लक्षात आलं, कारण तिकडे डोकेफोड कमी करायला लागते, कारण तुम्ही ऑलरेडी मेहनत घेतली आहे, त्याला त्या प्रवासामध्ये तुम्ही पुढे घेऊन आलात. आणि आता परत पहिल्यापासून नवा कस्टमर कशाला शोधायचा. ओके, सो इथे कन्व्हर्जन सोपं होईल तुम्हाला जर तुम्ही त्या 5% लोकांवर फोकस केला. आणि जरी आपल्याला तुम्हाला सगळ्यांची उत्तरं जरी बरोबर असली, तरी रिअल लाईफ मध्ये आपण ते करताना दिसत नाही. रिअल लाईफ मध्ये आपण त्या कस्टमरला वाऱ्यावर सोडतो. आता तुम्ही बरेचसे जण आमच्या नेटबेटच्या ग्रुप्समध्ये असाल, फेसबुकमध्ये असाल, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल, आम्ही रोज नव्या नव्या पोस्ट बनवतो, व्हिडिओज बनवतो, प्रचंड प्रमाणात नॉलेज देतो, कारण नॉलेजचा बिझनेस आहे आमचा. आम्ही प्रचंड प्रमाणात नॉलेज डिलिव्हर करतो, बाहेर देतो. ओके, सो दॅट इज नथिंग बट नर्चरिंग. तुम्हाला जर माझा व्हिडिओ दिसलाच नाही वर्षभर, त्याच्यानंतर मी येऊन तुम्हाला म्हटलं की हे माझं प्रोडक्ट विकत घ्या, तुम्ही विचारणार कोण तू, कारण मी नर्चरिंग नाही केली, मी खत पाणी नाही घेतलं, मी भेटायला नाही आलो तुम्हाला, मी विचारलं नाही की कसा आहे, मी विचारलं आहे की काय अडचण आहे का तुला, मी काय मदत करू का. हे जर झालं तर रिलेशनशिप बिल्ड होणारच नाही, नर्चरिंग होणारच नाही. ओके, आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो. डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन बिझनेस मध्ये तर हा मंत्र आहे, मंत्र पैसा कमवण्याचा. मनी इज इन द लिस्ट. लिस्ट म्हणजे काय? ज्या लीड्सना तुम्ही नर्चर केलंय त्यांना लिस्ट म्हणतात. ओके, जर तुमच्याकडे खूप मोठी लिस्ट असेल, ज्यांना तुम्ही नर्चर करताय, ज्यांना तुम्ही टच करताय, कॉन्टॅक्ट करताय, भेटताय, व्हॅल्यू देताय, त्यांच्याशी बोलत राहताय, ते जे लोक आहेत ना मित्रांनो, तेच तुम्हाला अल्टिमेटली तुमचे प्रोडक्ट विकत घेणार आहेत, तेच तुमचा बिझनेस तारून नेणार आहेत. ओके, मनी इज इन द लिस्ट. लिस्ट मोठी करणार काम. ओके, दिस इज पॉइंट नंबर 2, नर्चरिंग ऑफ द लिड्स. ठीक आहे, पहिलं कॅप्चर केली, दुसरं नर्चर केली. आता तिसरं म्हणजे झाडाची फळं काढण्याची वेळ, की कन्वर्ट पण केलं पाहिजे ना. आपण नुसते कस्टमरना व्हॅल्यू देत राहिलात तर तुमचं मीटर डाऊन कसं होणार, तुमचं दुकान कसं चालणार. तो पैसा पण कमवायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कन्व्हर्जन पण गरजेचं आहे. आणि कन्व्हर्जनसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी बरेच लोक करत नाहीत, तुम्हाला वाटेल कदाचित ते मूर्खपणाचं आहे, पण आपण प्रत्यक्षात स्वतः ह्या गोष्टी करत नाही आपल्या बिझनेसमध्ये, ते म्हणजे ऑफर्स देणं. ऑफर्स आपण देतच नाही समोरून, कस्टमर याची वाट बघतो आपण, मग त्याच्याशी निगोशिएट करतो 1 to 1. पण तुम्ही बल्क मध्ये ऑफर द्या. आता बघा तुम्ही कितीतरी ठिकाणी, आता रक्षाबंधन झालं, रक्षाबंधनच्या ऑफर्स होत्या, काय संबंध आहे, पण जेवढ्या ऑफर्स तुम्ही देणार तेवढा जास्त धंदा होणार. ॲज सिम्पल अस दॅट. सोपा नियम. रोज कुठे ना कुठे कोणाला कोणाला ऑफर द्या. समजा तुमचा एखादा जुना कस्टमर आहे, जो तुम्हाला विसरलाय 2 वर्षापूर्वी, त्याचे लास्ट डील झाले, तर त्याला तुम्ही आठवणीने फोन करा आणि त्याला सांगा आज ही आमची स्पेशल ऑफर आहे. असे तुमचे 200 लोक असतील तुमच्याकडे, 500 लोक असतील, त्यांना
रोज 5-5 फोन केले तरी तुमचे 4-6 महिने निघून जातील. त्या 5 फोनपैकी 1-2 कन्व्हर्ट होतील बघा आणि तुम्हाला तिथे बसल्या बिझनेस पण मिळेल. ते कन्व्हर्ट का होतील? कारण ते तुम्हाला ओळखतात. त्यांनी ऑलरेडी तुमच्याबरोबर बिझनेस केलाय, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की माणूस कसा आहे, प्रॉडक्ट कसं आहे, सर्व्हिस कशी आहे, सगळं माहिती आहे त्यांना आणि म्हणून ते कम्फर्टेबल आहेत तुमच्याबरोबर बिझनेस करायला. सो तुम्ही करणार हे कन्व्हर्जनसाठी गिव्ह ॲज मेनी ऑफर्स एज पॉसिबल. रोज 5-6 जुन्या कस्टमर्सना शोधून कॉल करा. डायरेक्ट ऑफर देऊन टाका की ह्या माणच्या स्कीम चालू आहेत, ऑफर चालू आहेत. रोज 5-6 लोकांना ऑफर देत बघा, मग बघा कन्व्हर्जन कसं बूस्ट होतंय. आणि समजा कन्व्हर्जन नाही झालं, काही केसमध्ये शक्य आहे, तरी सुद्धा जेव्हा तुम्ही कस्टमरशी बोलता तेव्हा तुम्ही काय करताय, त्याला नर्चर करताय. सो एक तर तुम्ही त्याला कन्व्हर्ट रोलमध्ये ठेवलाय किंवा नर्चर रोलमध्ये ठेवलाय, फिरवताय तिकडे. ओके, तो पण विचार करेल की हा आठवणीने मला फोन करतो. तुम्हाला फीडबॅक मिळेल, कस्टमर काय करतोय, त्याच्या लाईफमध्ये नवे प्रॉब्लेम काय आहेत ते कळेल. पुन्हा पहिला जो आपला टार्गेट मार्केटचा प्रश्न होता तिथपर्यंत आपण जाऊ की खरंच ज्याला तुम्ही कॉल करताय तो टार्गेट मार्केट आहे की नाही. सो हे असं इंटरलिंक आहे, सगळ्या एकामेकामध्ये गुंतलेल्या आहेत ह्या 9च्या 9 पायऱ्या. असं नाही की एकच आहे. ओके, सो गिव्ह ॲज मेनी ऑफर्स एज पॉसिबल. जेवढ्या शक्य तेवढ्या ऑफर्स द्या. मेक मोर ऑफर्स ते मी दिले. डिझाईन करा ऑफर्स चांगल्या, वेगवेगळ्या स्कीम्स आणि व्हॅल्यू प्रपोजिशन द्या. ओके, व्हॅल्यू प्रपोजिशन खूप 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 पॉवरफुल गोष्ट आहे. तो शब्द कठीण वाटला तो सोडून द्या, पण समजून घ्या काय आहे ते. एक तर तुम्ही जे प्रॉमिस करताय कस्टमरला ना, ते खूप चांगलं असलं पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे हे मला दुसरीकडे कुठे मिळणार नाही. हे तुमचं प्रॉमिस नुसतं खोटं प्रॉमिस नाही. जे करणार ते डिलिव्हर पण करायचंय, कारण अदरवाईज ते उलटं रिॲक्ट होणार. सो तुम्हाला पहिली गोष्ट प्रॉमिस चांगला कस्टमरला करायचंय. मग ते काय करायचंय ते तुम्हाला लिहून काढायला आहे ना, की माझ्या प्रोडक्ट बरोबर मी काय काय ऍडिशनल देऊ शकतो. दॅट इज द प्रॉमिस. मी जेव्हा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बुक स्मार्ट बद्दल, मी तुम्हाला एक प्रॉमिस केलं ना, की जगातली जी सगळ्यात बेस्ट पुस्तकं आहेत, जी मला बेस्ट वाटतायत, ती मी तुमच्यासाठी घेऊन येणार मराठीमध्ये. आणि नुसती समरी नाही, तर ऍक्शन, की तुम्ही तुमच्या धंद्यात काय करायचं, त्या पुस्तकातून काय ऍक्शन करणार ते मी तुम्हाला सांगणार. मी तुम्हाला ऍक्शनेबल समरी देणार आहे. मी तुम्हाला प्रॉमिस केलंय सुरुवातीला, बरोबर की नाही. दिस इज द व्हॅल्यू आय एम प्रॉमिसिंग, आणि ती मी देणार आहे. सो तुम्ही तुमच्या प्रॉडक्टसाठी काय व्हॅल्यू देताय, ती प्रॉमिस, पहिली गोष्ट तो प्रॉमिस केली पाहिजे, कारण कस्टमरला सांगितल्याशिवाय कळणार नाही. प्रॉमिस केली पाहिजे आणि ती डिलिव्हर केली पाहिजे. दुसरं म्हणजे ऍड्रेस फिअर्स. कस्टमरला भीती वाटते डिसिजन घेणार, ती त्याची भीती काय आहे. मग भीती घालवण्यासाठी गॅरंटी द्या, वॉरंटी द्या, कस्टमरचं टेस्टिमोनी द्या. ओके, मग त्याची भीती जाते ना. हा, ऍड्रेस डाऊट्स. त्याला नुसती भीती नाही तर काही शंका पण असतात, की हे चालेल का खरंच. मग त्याला डेमो दाखवा, की हे याचा मला कितपत फायदा होईल. मग त्याला कॅल्क्युलेशन करून दाखवा. कस्टमरला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट दाखवा, की बाबा तू आत्ता एवढी जर गुंतवली या प्रोडक्टमध्ये, तर ह्या पुढच्या 5 वर्षात तुला एवढा कॉस्ट परत त्याची रिकव्हर करता येईल. डाऊट्स जे असतील कस्टमरचे ते ऍड्रेस करा. आणि सगळ्यात शेवटचं, पुन्हा मी मगाशी जे सांगितलं, की डिझायर जनरेट करायची. त्याच्यासाठी एव्हिडन्स द्यायचा, त्याच्यासाठी पुरावा द्यायचा, की माझं प्रॉडक्ट चालतंय. त्याचा पुरावा काय आहे, सगळ्यात बेस्ट पुरावा काय, की तिसरा कस्टमर जेव्हा सांगतो की मी घेतलं, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला याचं प्रॉडक्ट वापरून. एव्हिडन्स, पुरावा. दुनिया पुराव्यावर चालते बघा. सोशल मीडियामध्ये जेव्हा एखादा माणूस सांगतो की मी मारुतीची कार घेतली, तेव्हा त्याच्या फॉलोअर्सना त्याने एक पुरावा दिलाय. काय पुरावा दिला, की मारुतीचे स्टडी केले मी, मला ही बेस्ट गाडी आवडली. तो ज्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे, त्यांना तुमच्या पोस्ट वाचून मनामध्ये मारुती गाडी घेण्याचा विचार सुरू होईल. ओके, एव्हिडन्स मिळाला, पुरावा मिळाला. स्कॅर्सिटी म्हणजे काय, की कमतरता क्रिएट करणं. जर तुम्ही कस्टमरला सांगितलं की ही जी प्राइस आहे, तू मला 2 महिन्यानंतर कॉल केला तरी हीच प्राइस राहील, तर तो लगेच कॉल करेल का तुम्हाला. तुम्हाला स्कॅर्सिटी क्रिएट करावी लागेल. ओके, तुम्हाला त्याची क्वांटिटी जी आहे ती सांगायची, की लिमिटेड क्वांटिटी माझ्या. जेव्हा सेल असतात बघा, तुम्ही बरेचसे तुमच्याकडे सेलचे ऑफर्स येत असते ना, ते स्कॅर्सिटी क्रिएट करतात. सर ऑफर आजचाच दिवस आहे, उद्या नाहीये. ओके, स्कॅर्सिटी नसेल तर डिसिजन घेत नाहीत लोक. कस्टमरला डिसिजन घ्यायला लावायचं असेल तर स्कॅर्सिटी द्यायला लागते. दुसरं, पेमेंट प्लान्स. म्हणजे कस्टमरला अफोर्डेबल पण करा, की जर तुमच्याकडे खूप महाग वाटतंय तर तुम्ही त्यांना पेमेंटचे प्लान्स द्या, क्रेडिट कार्डचं ऑप्शन द्या, लोनचं ऑप्शन द्या. आजकाल तुम्हाला फोनचे येतात नाही का, फोन विथ लोन. सो ते बेसिकली काय आहे, कस्टमरला इच्छा तर आहे घ्यायची पण कपॅसिटी नाही. मग त्याला तुम्ही कशा प्रकारे डेव्हलप करणार, पेमेंट प्लान्स द्या वेगवेगळे. आता हे सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या बिझनेसमध्ये चालणार आहे.
पण तुमचे वेगवेगळे बिझनेस कसे सोल्युशन पण मी वेगवेगळे देतोय. सगळे एकत्र वापरायला गेलं तर गडबड होणार. तुमच्यासाठी कुठला रिलेव्हंट आहे तो वापरा. ओके, सो दिस इज पॉइंट नंबर 2. तो आपल्याला इथे लक्षात आलेला आहे बघा. ड्युरिंग फेज मध्ये आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. एकतर चांगली लीड कॅप्चरिंग सिस्टम बनवायची. दुसरी, लीडला नर्चर करत राहायचं, फोन करत राहा, बोलत राहा. प्रत्येक वेळेला सेलच केला पाहिजे असं नाही. तुम्हाला व्हॅल्यू दिली पाहिजे, एज्युकेशन दिलं पाहिजे, सोल्युशन दिलं पाहिजे आणि मग तो कधीतरी कन्वर्ट होईल. तिसरं, कन्वर्जन. कन्वर्जन मध्ये मेक ॲज मेनी ऑफर्स एज पॉसिबल. अगर बेचोगे नहीं तो लोक खरीदेंगे कैसे? सो ऑफर्स देत राहा. जेवढा ऑफर शक्य आहे तेवढा देत. आमचे नेटबेटचे वेबिनार चालू असतात. त्या वेबिनारमध्ये आम्ही रोज ऑफर्स देत असतो. पण वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या वेगवेगळ्या कस्टमर्सना. एकाच कस्टमरवर रोज ऑफरचा भडीमार केला तर पळून जाईल. ओके, सो ॲज मेनी ऑफर्स एज पॉसिबल टू वाईड व्हरायटी ऑफ कस्टमर्स. दिस इज स्टेप नंबर 2 ड्युरिंग फेज. मजा आली तुम्हाला हे ड्युरिंग फेज शिकायला? मला कमेंट्समध्ये ड्युरिंग असं लिहून कळवा. कमेंट्समध्ये ड्युरिंग असं लिहून कळवा. प्रश्नोत्तर मी शेवटी घेणार आहे. क्विकली. सो आपण बघितलं की मार्केटिंग सुरू करायच्या आधी काय करायचंय आणि त्याच्यानंतर मार्केटिंग सुरू करणं म्हणजे नक्की काय करायचं. आतापर्यंत तुम्ही जो मार्केटिंग प्लॅन बनवलेला त्या प्लॅन मध्ये तुम्ही आकडे टाकलेले पण ऍक्टिव्हिटी टाकल्या नव्हत्या, बरोबर की नाही? सो आकडे टाकले त्याला गोल म्हणतात, ऍक्टिव्हिटी जिथे असतात त्याला प्लॅन म्हणतात. आता मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगतोय की लीड कॅप्चर करायचे, मग ती कुठे करणार? तर जर वेबसाईटवर करायचं असेल तर तुम्हाला वेबसाईट बनवायला लागेल. मग ती वेबसाईट किती दिवसात बनवणार, कशी बनवणार, किती पानाची बनवणार, किती बजेट असणार, असा तुमचा मार्केटिंग प्लॅन डेव्हलप व्हायला लागतो. ह्याच्या मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगतोय त्या 4 ओळी लिहून होणार नाही. त्या प्रत्येक ओळीच्या मागे स्टडी आहे. नुसतं लीड कॅप्चर म्हणून होत नाही की लीड कॅप्चरसाठी मी कुठलं लीड मॅग्नेट बनवू, मग ते कधी बनवणार, कुठल्या फॉर्मॅटमध्ये बनवणार, डिस्ट्रीब्यूट कसं करणार, हे सगळे उत्तर पण आपोआप त्याच्यासोबत तुम्हाला विचार करावा लागणार. आणि म्हणून हा वन पेज मार्केटिंग प्लॅन का फेमस काय? कारण तो तुम्हाला एकाच पानावर दाखवतो की तुमची कितपत तयारी आहे बिझनेस वाढवण्याची. आता आपण सुरुवातीला, वर्षाच्या सुरुवातीला टार्गेट ठेवतो एवढा करणार आणि वर्षाच्या शेवटी म्हणतो की नाही झाला माझ्याच्याने, मग परत नव्या वर्षाची पुन्हा सुरुवात करतो. असं नाही व्हायला पाहिजे, म्हणून हा प्लॅन आहे. ओके, आय होप इट मेक्स सेन्स टू यू. ओके, नाउ लेट्स गो टू थर्ड फेज. बेच तो दिया, पैसा आना चालू हो गया, मग तरी आपण विसरून जातो कस्टमरला की ज्याने विकत घेतलंय. ओके, सो त्यांना तर विसरून बिलकुल चालणार नाही, कारण पुढचा कॉन्सेप्ट जो आहे मार्केटिंग मधला तो म्हणजे कस्टमर एक्सपिरियन्स. कारण आपले कस्टमर पण आपली मार्केटिंग करत असतात. ते पण 4 चौघांना सांगतात की अरे हा मी त्याचा प्रोडक्ट घेतलाय तो चांगला आहे, किंवा जर खराब असलं तर ते 4 ला नाही 10 लोकांना जाऊन सांगा की ह्याचा प्रोडक्ट खराब आहे. सो कस्टमर आपली गुड मार्केटिंग पण करतो, बॅड मार्केटिंग पण करतो. म्हणून चांगला कस्टमर अनुभव, कस्टमर एक्सपिरियन्स देणं ते खूप महत्वाचं आहे. आणि तिथे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष होतं आपलं, पण चांगले रिझल्ट डिलिव्हर करणं हे आपलं काम आहे. त्याचा डिलिव्हरीचा जो एक्सपिरियन्स असतो कस्टमरचा तो सांभाळणं आपलं काम आहे. ओके, या बाबतीत मी तुम्हाला जास्त सांगत नाही, फक्त कॉन्सेप्ट तुम्हाला कळाय की कस्टमरचा अनुभव वर्ल्ड क्लास असला पाहिजे, एकदम फ्लॉलेस असला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा. असा कधी नसतो. इव्हन अमेझॉनच्या नावाने पण शंख फोडणारे लोक आहेत. अमेझॉन जगातली सगळ्यात सर्व्हिससाठी सगळ्यात जास्त मानली गेलेली कंपनी, टोयोटा म्हणा, पण त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट नसतात असं नाही. तुम्ही 100% सॅटिस्फॅक्शन नाही देऊ शकत, पण जेवढं जास्त पॉसिबल आहे तेवढं जास्त ठेवणं आणि तो बेंचमार्क हाय ठेवणं महत्वाचं आहे. तुम्ही जर म्हटलं की मी 80% कस्टमरला सॅटिस्फॅक्शन देईल तर नॉट ऍक्सेप्टेबल, पण तुम्ही जर म्हटलं मी 98% कस्टमरला सॅटिस्फॅक्शन देईल तर तो खरा बेंचमार्क. ओके, आणि त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करायला लागते भरपूर कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी. मग आमच्याकडे कितीतरी वेळा जे फॉर एक्झाम्पल फिटनेसच्या बॅचेस चालत आमच्या, सकाळी 5 वाजता व्यायाम असतो, सुरुवात होते पहिली बॅच 5:20 ला. जर कोणाला नेट बेटच्या ऍपमध्ये इश्यू आला, लॉग इन करता नाही आला, कोर्स दिसला नाही आला, तर 5:30 वाजता 50 कॉल्स येतात आम्हाला लगेचच. आणि जेवढे नंबर उपलब्ध आहेत त्या सगळ्या नंबरवर कॉल येतात आणि आम्ही अटेंड करतो
किंवा मग रात्री 12 वाजता 2 वाजता आम्हाला मेसेजेस येतात आणि ऑब्व्हियसली सगळ्यांना नाही उत्तर देतात, पण जेवढे शक्य ते देण्याचा आमचा प्रयत्न असतो. दिस इज कस्टमर एक्सपिरियन्स. त्या कस्टमरला एक्सपेक्ट पण नसतं कधीतरी की 12 वाजता जर मी मेसेज केला आहे तर त्याला रिप्लाय मिळेल, पण आम्ही करतो, सोल्युशन देतो. आणि त्यावेळेला जो अनुभव कस्टमरला मिळतो तो त्या आयुष्यभर लक्षात राहतो की अरे मला रात्री 12ला पण सपोर्ट नाही आला. ओके, सो तिकडे तुम्हाला एक्सक्युजेस नाही देता येत. कस्टमर अडकलाय त्याला मदत करणं आपलं काम. आणि नुसतं मदत करणं नाही, तर वर्ल्ड क्लास एक्सपिरियन्स देणं. त्याच्यानंतर प्रत्येक बिझनेस मधला अत्यंत महत्वाचा असा टॉपिक तो म्हणजे कस्टमर लाईफ टाइम व्हॅल्यू. हा शब्द लिहून घ्या आणि याच्यावर उद्यापासून विचार करायला सुरू करा की माझ्या कस्टमरची लाईफ टाइम व्हॅल्यू काय आहे. तो एकदा माझ्याकडे आला, त्याने विकत घेतलं, परत गेला, परत आलाच नाही पुन्हा माझ्याकडे, तर लाईफ टाइम व्हॅल्यू काय झाली, जी काय वन टाइम तुमची प्रॉफिट मिळाला तेच. लाईफ टाइम व्हॅल्यू म्हणजे कस्टमरला तुम्ही परत परत किती विकताय. तर तुम्ही बघितलं सोनार जे आहेत, पूर्वीपासूनचे जे सोनार आहेत, ते लाईफ टाइम व्हॅल्यूचा कॉन्सेप्ट त्यांना माहिती होता आणि म्हणून ते नेहमी फॅमिलीजना चिकटून राहायचे. त्यांना माहिती आहे कुठल्या घरामध्ये कोणाला मुलगा झालाय, कोणाचं लग्न ठरलंय, कोणाचं लग्न झालंय, कोणाला कुठल्या स्टेजला कुठले दागिने पाहिजेत, त्याचा खर्च किती असेल अंदाजे, त्याच्या स्कीम्स काय असतील, त्या सगळ्या गोष्टी सोनाराकडे कॅल्क्युलेटेड असतात. आणि दिस इज लाईफ टाइम व्हॅल्यू. एकदा एक कस्टमर आला की त्याच्या लाईफमध्ये तो पुढे कन्झम्पशन थांबवणार तर नाहीये ना. समजा तुमच्याकडे कपडे घ्यायला कोणी आला, टी शर्ट घेतला परत निघून गेला, त्याच्या पुढे काय त्याला पुन्हा 6 महिन्यांनी दुसरा टी शर्ट लागणार आहे ना. मग त्यावेळेला तो तुमच्याकडे यावा म्हणून तुम्ही काय करताय, त्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला त्या प्लॅन मध्ये लिहायच्या आहेत की माझा रिपीट कस्टमर यावा. मग पहिली गोष्ट त्या कस्टमरचं नाव, ईमेल आयडी, फोन नंबर तुम्ही कॅप्चर करताय का. त्याला मध्ये मध्ये SMS किंवा व्हॉट्सअपमध्ये तुम्ही नव्या ऑफर्स, नवे प्रोडक्ट्स, नव्या स्कीम्स किंवा नुसतं हॅपी दिवाळी, हॅपी बर्थडेचा मेसेज तरी पाठवताय का. कनेक्टेड राहताय का. या सोप्या गोष्टी आहेत, त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या सिस्टम, लाखोचं बजेट नाही पाहिजे. ओके, कस्टमर लाईफ टाइम व्हॅल्यू खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, कारण कस्टमर आणण्याची जी कॉस्ट आहे, नवा कस्टमर घेऊन आणण्याची जी कॉस्ट आहे ती पहिल्या सेलमध्ये निघून जाते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला प्रॉफिट होतो जेव्हा दुसरा सेल होतो, तिसरा सेल होतो, चौथा सेल होतो. आणि जेवढा जास्त सेल होत राहील पुढे तेवढं जास्त तुम्हाला प्रॉफिट होत राहतं, कारण पुन्हा एकदा आणलेल्या कस्टमरला परत आणायची कॉस्ट काहीच नसते ना, शून्य. ओके, सो म्हणून लाईफ टाइम व्हॅल्यू असलेल्या कस्टमरवर फोकस करा. काही ऍक्शनेबल गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला करायच्या आहेत, लगेच उद्यापासून सुरू करायच्या आहेत. ओके, पहिलेच ओळ बघा, दिस इज वेअर यू मेक मनी. खरा बिझनेस मध्ये पैसा कुठे कमवतो आपण, जेव्हा कस्टमर दुसऱ्यांदा येतो आपल्याकडे बोलतो आता मला प्रोडक्ट आहे परत. जेव्हा आम्ही एखादा कोर्स पहिल्यांदा विकतो कस्टमरला, तो त्याचा अनुभव होतो, त्याला आवडतो, मराठीतून शिकणं, ऑनलाईन शिकणं, तो सगळं बघतो, सिस्टमॅटिक सगळ्यांचं प्रोसेस आहे, मला माझ्या मोबाईलवर कधी पाहिजे तेव्हा शिकता येतं. तो एकदा त्याला कॉन्फिडन्स आला की मग पुन्हा 4-6 महिन्यांनी दुसरा एखादा कोर्स आला नवा, तो विकत घ्यायला येतो. तिथे खरं तर आम्हाला प्रॉफिट मिळतं. पहिला सेल जो असतो तिथे कस्टमर आणण्याची कॉस्ट एवढी असते की तो पहिल्या सेलमध्ये आम्ही काय कमवतो. सो कुठलाही बिझनेस असो, लाईफ टाइम व्हॅल्यू खूप महत्वाची. अपसेलिंग करणं की तो बाबा हे घेतलंस की मोबाईल घेतला तर मोबाईल बरोबर कव्हर पण घे, मोबाईलचा इन्शुरन्स पण घे, गोरिला ग्लास कव्हर पण लावून घे. ओके, हे सगळे अपसेलिंग आहे. क्रॉस सेलिंग म्हणजे काय की तू मोबाईल घेतला, मग तुला डेटा पण लागेल, मग तू याचं सिम घे, मग तुझ्या घरी इंटरनेट कुठला आहे, वायफाय, मग ते माझं वायफाय घे. ओके, मग तुझ्याकडे टॅबलेट आहे का, मग तू टॅब फोन, सगळं ऑब्व्हियसली एकाच वेळेला घेणार नाही. पण क्रॉस सेलिंग मध्ये एकदा कस्टमर माहिती झाला, त्याचे प्रॉब्लेम्स माहिती झाले. उदाहरणार्थ आपण सुरुवातीला जे दुकानाचं उदाहरण घेतलेलं ना, पुस्तकांच्या दुकानाचं, मग तिथे तुम्ही क्रॉस सेलिंग काय करू शकता, नुसती पुस्तकं विकण्याच्या ऐवजी मग तुम्ही तिकडे समजा लहान मुलांचे हे ठेवलं, खेळणी ठेवलीत, ओके, सेल करायला, छोटी सॉफ्ट टॉईज वगैरे, तर डेफिनेटली सेल होणार आहे ना. क्रॉस सेल येतो बघा. आलेला पुस्तक घ्यायला, पण त्याने बघितलं अरे हे टॉय चांगलं आहे, माझ्या मुलाला चांगलं आहे, त्याने पिक केलं. ओके, अपसेल आणि क्रॉस सेल. बाईंग फ्रिक्वेन्सी वाढवणं, सगळ्यांना ते कोलगेटचं एक्झाम्पल माहिती आहे ना. कोलगेटची ऍड येते बघा टीव्ही मध्ये किंवा कुठल्याही टूथपेस्ट कंपनीची, की दिवसातून 2 वेळा दात घासायचे. सगळ्यात आधी खूप वर्षांपूर्वी जेव्हा जाहिराती केल्या तेव्हा सकाळी दात घासायचे चालेला. मग आता बाईंग फ्रिक्वेन्सी कशी वाढवणार, मग त्यांनी सांगितलं की दिवसातून 2 वेळा दात घासायचे, झोपताना पण घासायचे म्हणून. आता बघा तुम्ही हे कोरोना काळामध्ये हँडवॉशच्या ऍड्स बघा, सगळ्या हँडवॉश तुम्हाला नुसते हात धुवून शांत राहायला सांगत नाहीत, ते तुम्हाला सरफेस क्लिनिंग करायला सांगतात, की ज्याला तुम्ही हात लावताय ते पण क्लीन आहे की नाही.
सरफेस क्लिनिंग खूप मोठं मार्केट बनलेलं आहे. बाईंग फ्रिक्वेन्सी वाढली बघा. जिथं तुम्ही एक साबणामध्ये काम चालू होतं किंवा एक हँडवॉश मध्ये काम चालू होतं, तिथे आता 2 हँडवॉश लागतात. ओके, बाईंग फ्रिक्वेन्सी आपण कस्टमरची कशी वाढवू शकतो? रिॲक्टिव्हेशन, मी जे तुम्हाला म्हटलं ना, की एखादा कस्टमर जो 2 वर्षापासून तुमच्या टचमध्येच नाहीये, विकत घेतलं, निघून गेला, तुम्ही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, त्याला रिॲक्टिव्हेट करणं, परत फोन करणं, बोलणं, की काय चाललंय, नवे प्रोडक्ट्स, नव्या डिझाईन्स आल्यात, हे नुसतं तुम्ही त्याच्याशी बोलणं किंवा व्हॉट्सअपवर त्यांना पाठवून देणं, दिस इज रिॲक्टिव्हेशन. त्याला आठवतं परत, ऍक्टिव्हेट होतं परत. ओके, आणि गिव्ह देम रिझन्स टू कम बॅक. लोकांना परत येऊन तुमच्याकडे विकत घेण्यासाठी कारण द्या. मग त्याच्यासाठी मग अगेन स्कीम्स असेल, ऑफर्स असतील. कार्स मध्ये करतात बघा, ज्यांच्या कार्स वॉरंटीच्या बाहेर आहेत अशा लोकांना एक फ्री चेकअप सर्व्हिस देतात. ती फ्री चेकअप सर्व्हिस फ्री कधीच नसते, आल्यानंतर एवढी मोठी स्पेअर पार्टची यादी देतात की हे खराब झाले तर तुला बदली करायचे. पण तो एकदा आला आतमध्ये की तो विचार काय करणार की आता आलोच आहे, गाडी चेक झालीच आहे, तर परत कुठे मी दुसऱ्या गॅरेजमध्ये जाऊ, करून टाक बाबा. ओके, सो गिव्ह देम रिझन्स टू कम बॅक. त्यांना कारण द्या परत येण्यासाठी तुमच्याकडे. कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू वाढवणं, त्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर तुमचं 20-25% प्रॉफिट वाढू शकतो. खूप महत्वाची गोष्ट आहे. हा, लाईफ टाईम व्हॅल्यू, याच्यावर फोकस करा. नंबर 7 होता कस्टमर एक्सपिरियन्स, नंबर 8 होता कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू, आणि आता आपण शेवटचा 9वा कॉलम बघतोय, तो म्हणजे रेफरल्स. एका कस्टमरने दुसऱ्या कस्टमर्सला आणणं. मग कस्टमरने आपल्याला रेफरल द्यावी म्हणून तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करताय, तुम्ही काय त्यांना कस्टमरला बेनिफिट्स देताय. ओके, सगळ्यात पहिलं एक तर रिव्ह्यूज घेणं, टेस्टिमोनियल घेणं. कस्टमरकडून तुम्ही रिव्ह्यूज घ्या, त्याचे व्हिडिओ बनवा छोटे छोटे, ते फेसबुकवर अपलोड करा किंवा व्हॉट्सअपमधून पाठवा की आज ज्यांनी आमचा प्रोडक्ट घेतला त्यांची प्रतिक्रिया बघा, फीडबॅक बघा. तुम्ही किती म्हटलं माझा प्रोडक्ट बेस्ट आहे, मी जगातला बेस्ट आहे, तर लोक विश्वास नाही ठेवत. पण तिसरा माणूस म्हणतो अरे तो घ्या त्याच्याकडून प्रोडक्ट घे, तो बेस्ट आहे, तर लोक विश्वास ठेवतात. आणि म्हणून रिव्ह्यूज असो, टेस्टिमोनियल असो महत्वाचे आहेत. तुम्ही अमेझॉनवर जाता, एखादा प्रोडक्ट विकत घ्यायला जाता, त्या प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन आपण वाचतच नाही. सगळ्यात आधी रिव्ह्यूज वाचतो की नाही, रेटिंग वाचतो की नाही, की बाकीच्यांनी ज्यांनी घेतलंय त्यांचं काय म्हणणं आहे रे बाबा. तर ते प्रोडक्ट आपल्याला वाचलेलं असलं पण एक जरी रिव्ह्यू खराब असला तरी आपण हात नाही टाकत त्याच्यामध्ये. म्हणजे 10 रिव्ह्यूज मध्ये एक जरी रिव्ह्यू खराब असला तरी आपण हात टाकत नाही. एवढे रिव्ह्यू पॉवरफुल आहेत, एवढं टेस्टिमोनियल पॉवरफुल आहे. मग इमॅजिन करा, तुमच्या प्रोडक्टला, तुमच्या सर्व्हिसला 10, 15, 20 चांगले रिव्ह्यूज जर लोकांनी बघितले तर ते डिसिजन घेणं किती सोपं जाईल त्यांच्यासाठी. तुम्हाला ते विकणं किती सोपं जाईल, तुम्हाला फार त्याला कस्टमरला कन्व्हिन्स करत व्हावं लागणार नाही जर तुमचे इतर कस्टमर तुमच्याबद्दल बोलत असतील तर. सो रिव्ह्यूज जमा करण्याचा प्लॅन, टेस्टिमोनियल जमा करण्याचा, रेव्हेन्यू शेअरिंग. कस्टमर बरोबर जर तुम्ही त्यांना ऑफर दिला की तुम्ही जर कस्टमर आणलात तर आम्ही तुम्हाला त्याचं पर्सेंटेज कमिशन देऊ किंवा आम्ही तुम्हाला प्रोडक्ट मध्ये आणखीन एक काहीतरी डिस्काउंट देऊ किंवा आणखीन काहीतरी एक ऍडिशनल बेनिफिट देऊ. बेसिकली काय, एक कस्टमर जेव्हा दुसरा कस्टमर घेऊन येतो तेव्हा त्याला सेल करणं खूप सोपं असतं, कारण तो तयार होऊन आलेला असतो. कस्टमर घ्यायचं तर याच्याकडून घ्यायचं, मग तुम्हाला फक्त फॉर्मॅलिटी ट्रान्झॅक्शन करायचं. सो म्हणून अफिलिएट मार्केटिंग झाली, रेव्हेन्यू शेअरिंग झालं, कमिशन बेसिस झालं, कस्टमरला पण फायदा द्या ना त्याच्यात, तो तुम्हाला फायदा देईल. प्रत्येक कस्टमरचा आपापलं नेटवर्क आहे, त्याचा फायदा घ्या. ओके, सो रिव्ह्यूज, टेस्टिमोनियल्स, रेव्हेन्यू शेअरिंग या गोष्टी आपल्याला करायच्या अंडर द कॉन्सेप्ट ऑफ रेफरल्स. परत एकदा छोटं करतो मी ह्याला, आणि आता आपल्याला हे 9 कॉलम्स दिसतात बघा. मार्केट, मेसेज, मीडिया, कॅप्चर लीड्स, नर्चर लीड्स, कन्वर्ट लीड्स, कस्टमर एक्सपिरियन्स, कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू आणि रेफरन्स. असा हा छानपैकी एका पानावर मावणारा मार्केटिंग प्लॅन आपल्याला ॲलन डीब याने बनवून दिलेला आहे त्याच्या पुस्तकामध्ये, 1 पेज मार्केटिंग प्लॅन. ओके, सो मीडियाज आहेत या पुस्तकात ज्या मला तुम्हाला सांगायच्या, आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊया. आय एम शुअर तुमच्याकडे बरेच प्रश्न असतील आणि ते जास्तीत जास्त प्रश्न आपण घेऊया. ओके, सो 3 महत्वाच्या आयडियाज मला तुम्हाला सांगायच्या. पहिली आयडिया म्हणजे प्रॉडक्ट विकणं जे आहे ते तुम्हाला आज पैसे मिळून देणार, पण मार्केटिंगची सिस्टम असणं, हे जे 9 पॉईंट्स आहेत ते त्याच्यावर तुम्ही एकत्रितरित्या प्लॅन करून काम करता तेव्हा सिस्टम मध्ये. मार्केटिंगची सिस्टम तुम्हाला भविष्यात पैसा देत राहील. सो आजसाठी जगायचंय की भविष्यासाठी जगायचंय. आज तुम्हाला ते प्रोडक्ट आज फायदा देईल, परत उद्या तुम्हाला ते प्रोडक्ट विकायला नवे कस्टमर शोधत राहायला लागेल. पण जर तुम्ही सिस्टम बनवलीत, लीड कॅप्चरिंग, लीड नर्चरिंग, लीड कन्व्हर्जनची सिस्टम बनवली, तर तुम्हाला उद्याच्या पैशाची गॅरंटी मिळेल.
की मी उद्या एवढा बिझनेस करणार आहे, मी पुढच्या महिन्यात एवढा बिझनेस करणार आहे, मी त्याच्या पुढच्या वर्षात एवढा बिझनेस करणार आहे, ही गॅरंटी तुम्हाला मिळेल. आणि हे खूप पॉवरफुल आहे. तरच तुमचा प्लॅन एक्झिक्यूट होईल ना, नाहीतर सगळं राम भरोसे होऊन जाईल. सो सिस्टम बनवण्यावर फोकस करा. 3 मार्केटिंग लिव्हर्स आहेत. मार्केटिंग जगातला कुठलाही बिझनेस असो, पैसा कमवायचा तर या 3च गोष्टी करता येतात आपल्याला. तर 3 क्विकली बघूया. पहिलं म्हणजे लीड्स वाढवणं. ओके, जास्तीत जास्त लीड्स तुम्ही आणा. दुसरं म्हणजे लीड्स कन्व्हर्ट करणं, की आहेत तेवढाच लीड, पण पहिला 10 पैकी 1 कन्व्हर्ट होती, आता मी 10 पैकी 2 कन्व्हर्ट करतोय. त्याचा अर्थ माझा कन्व्हर्जन रेट डबल झाला. तेवढाच एफर्ट्स मध्ये मी बिझनेस डबल केला. कन्व्हर्जन वाढवणं. तिसरं तिकीट साईज वाढवणं, म्हणजे तो पहिला 500 रुपयाचा घेत होता, आता मी त्याला अजून काहीतरी जोडलं, आता तो 1000 रुपयाचा माल विकत घेतो. सो जर तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा आहे तर 3च गोष्टींनी करता येतो. एक तर नंबर ऑफ एन्क्वायरीज, नंबर ऑफ लीड्स खूप वाढवा, जे कठीण आहे. कन्व्हर्जन्स वाढवा, जे सोपं आहे कम्पॅरेटिव्हली. सो तुमच्याकडे आलेले पण तुमच्याकडून माल ज्यांनी घेतला नाही असे जे कस्टमर आहेत त्यांना शोधा आणि त्यांना विका. त्यांना जे पाहिजे त्याच्यानुसार सोल्युशन बनवून त्यांना विका. ते विकत घेतील. तुमचं कन्व्हर्जन वाढलं का तेवढ्याच कष्टात तुम्ही प्रॉफिटेबल जास्त व्हाल. आणि तिसरं म्हणजे बाबा रे, एकदा घेतलं 500 रुपयाचं, मग तू आणखीन पुढे आणखीन 500 रुपयाचं काय घेशील का, त्याचा अभ्यास करा. आणि ते तुम्हाला तिकीट साईज वाढवायला मदत करेल. एकच कस्टमर आला, त्याला तुम्ही एकाच ऐवजी 2 आयटम सिलेक्ट केले, तिकीट साईज वाढली. सबस्क्रिप्शन सेलिंग करतात बघा. मॅगझिन जेव्हा तुम्ही घेता एकच घेता, मॅगझिन वाले काय म्हणतात की तू 1 वर्षाचा घे, मी तुम्हाला सुपर डिस्काउंट देतो. कारण मॅगझिन वाल्याने पूर्ण 12 महिन्याचा सेल कन्फर्म करून टाकला त्याच्यामध्ये, बरोबर. सो सबस्क्रिप्शन बेसिसवर सेल करणं, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या आयडियाज तुम्हाला वापरायच्या. हे 3 मार्केटिंग लिव्हर्स वापरायचे. आणि शेवटचं, पण परत एकदा हा झालेला मुद्दा परत एकदा सांगतो, हाय ग्रोथ बिझनेस वाढवायचा असेल तर सोपा नियम, जास्तीत जास्त ऑफर्स द्या. मेक मोर ऑफर्स. जेवढा ऑफर शक्य आहे तेवढा ऑफर्स देत राहा. ओके, सो फ्रेंड्स, दिस इज इट. आता व्हॉट नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार की तुम्ही मास्टर माइंड कसं जॉईन करू शकता, या रेकॉर्डिंग कसं मिळवू शकता. पण आपल्याकडे 15 मिनिटं शिल्लक आहेत. सो क्विकली मला तुम्ही तुमचे फीडबॅक सांगा, प्रश्न विचारा, सेशन कसं वाटलं ते सांगा, आणि आपण जास्तीत जास्त प्रश्न घेऊया क्विकली. मी एक ब्रेक घेतोय थोडासा, 1 मिनिटाचा. तोपर्यंत तुम्ही इथे क्वेश्चन्स टाईप करा, फीडबॅक टाईप करा, सेशन कसं वाटलं ते मला सांगा. आणि मास्टर माइंड मध्ये असे अनेक विषय शिकायला तुम्हाला आवडेल का माझ्याकडून, ते पण सांगा. क्विकली कमेंट करा मित्रांनो, जास्त वेळ आपल्याला दौडायचा नाही. गुड, थँक्यू दीपा मॅडम, प्रथमेशजी, सुपर, गणेशजी. अशा प्रकारची कस्टमर सर्व्हिस लोक लक्षात ठेवतात. थँक्यू रेश्मा मॅडम, सुरेशजी, धन्यवाद. ओके, ग्रेट. सो तुमचे फीडबॅक येत आहेत, तोपर्यंत मी क्विकली तुम्हाला जसं मी सांगितलेलं, कारण जे मी सांगतो ते प्रॅक्टिकल आहे, थिअरी नाही आहे याच्यामध्ये. मी स्वतः रोज या गोष्टी करतोय म्हणून तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मेक ॲज मेनी ऑफर्स ॲज पॉसिबल. सो मी आत्ता तुम्हाला एक ऑफरच देणार आहे, आणि आय एम मेकिंग अ ऑफर. आणि तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून मिळेल की ऑफर कशा डिझाईन करायच्या, कशा डिलिव्हर करायच्या. सो बघा मित्रांनो, 2 प्लॅन मी तुमच्यासाठी आणलेले आहेत या आमच्या मास्टर माइंड ग्रुपमध्ये जॉईन होण्याचे. पहिला प्लॅन जो आहे, हा जो बुक स्मार्ट सिरीज आहे, ज्याच्यामध्ये आपण एक बुक आता बघितलं, असे इथून पुढे आणखीन 12 बुक्स जे आहेत त्याचा आम्ही रिव्ह्यू करणार, अशा प्रकारे ऍक्शनेबल समरी करणार, ते आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याचं 1 वर्षाचं रेकॉर्डिंग तुम्हाला देणार आहोत, आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे उपलब्ध करून देतोय. 12 बुक स्मार्ट सेशन आणि 12 महिन्याचा ऍक्सेस टू रेकॉर्डिंग, म्हणजे आजपासून पुढच्या 12 महिने तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस मिळेल. ते रेकॉर्डिंग तुम्ही कधी पण बघा, किती पण वेळा बघा. ओके, नेटबेटचा मास्टर माइंड फेसबुक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करा. तिथे आपण क्वेश्चन आन्सर देणार आहोत. ग्रुप Q&A सेशन्स पण तिकडे आपण असणार आहेत. आणि हे सगळं मित्रांनो तुम्हाला फक्त 299 रुपयात उपलब्ध करून देतोय मी, जीएसटी धरून.
299 299 ओके, पण फक्त पहिल्या 20 लोकांसाठी. स्कार्सिटी क्रिएट करणं आणि त्यासोबत तुमची ऑफर डिझाईन करणं, या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. आणि हे प्रॅक्टिकल जे मी स्वतः करतोय ते तुम्हाला शिकवतोय. 299 रुपयामध्ये तुम्हाला हे 12 सेशन्स मिळेल. तुम्ही यातले एक पुस्तक विकत घ्यायला गेला तरी ते 300 रुपयापेक्षा जास्त असेल. पण 300 रुपयात तुम्हाला एक पुस्तक नाही तर 12 पुस्तकं, नुसतं पुस्तकं नाही तर त्याचा पूर्णपणे पद्धतशीर केलेला अभ्यास प्रॅक्टिकली मराठीमध्ये, या सगळ्या माझ्या व्हॅल्यू प्रपोजिशन्स आहेत. ओके, मी हे सगळे शब्द वापरले प्रेझेंटेशन मध्ये मगाशी, म्हणून मी मुद्दाम परत वापरतो. हे व्हॅल्यू, एवढी व्हॅल्यू मी तुम्हाला देतोय फक्त 299 रुपीज मध्ये. ओके, आणि दुसरा एक प्लॅन पण मी तुमच्यासाठी देतोय, तो म्हणजे पूर्ण मास्टर माइंडचीच 1 इयरची मेंबरशिप, ज्याच्यामध्ये तुम्हाला थिंक स्मार्टचे 12 सेशन मिळतील, टेक स्मार्टचे 12 सेशन मिळतील, बुक स्मार्टचे 12 सेशन मिळतील आणि बीट स्मार्टचे 10 सेशन, कारण ते आता 2 महिने होणार नाही, 2 महिन्यानंतर होणार आहे. सो असे मी तुम्हाला सगळे देतोय. त्या व्यतिरिक्त आणखी या आधी झालेले 9 सेशन, त्याचं पण तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला मिळेल. असे एकंदरीत तुम्ही बघितलं तर हे 55 सेशन मी तुम्हाला देतोय. ओके, आणि ते फक्त 799, फक्त 800 रुपयामध्ये, ते पण पहिल्या 20 लोकांसाठी. ओके, ही मी तुमच्या समोर ऑफर इथे लिहिलेली आहे. आय होप तुम्हाला ती स्क्रीनवर दिसते. ओके, एक म्हणजे तुम्ही फक्त 299 मध्ये फक्त बुक स्मार्ट सिरीज घेऊ शकता, किंवा 799 मध्ये तुम्ही पूर्ण आमच्या 4 सिरीज घेऊ शकता. ही फक्त पहिल्या 20 लोकांसाठी ऑफर असणार आहे, तेव्हा तुम्ही जरूर याचा फायदा घ्या. मी कमेंट मध्ये लिंक देतो आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सहभागी होऊ शकता. आतापासून 20 मिनिटं जरी हा वेबिनार बंद झाला तरी पुढचे 20 मिनिटं ही ऑफर चालू राहणार आहे. सो मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, तोपर्यंत मी प्रश्न पण घेतो आणि आय होप तुम्ही ऑफरचा फायदा घ्या. ओके, संदीपजी इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहे, कस्टमर मिळवण्यासाठी पॅम्पलेट छापले, ऑफिस रिनोव्हेट केलं, बट रिझल्ट 10%च्या वर आलाच नाही, म्हणून मार्केटिंग काम करत नाही. ओके, मार्केटिंग काम करत नाही असं होत नाही, पण तुम्ही त्या लीड्स नर्चरिंग जे आहे तिथे कुठेतरी कमी पडत आहे. म्हणजे काय की आलेल्या माणसाला तुम्ही विकायचा प्रयत्न केला, त्याने विकत नाही घेतलं तर तो जातो कुठे? तो 1 महिन्यानंतर विकत घेईल, 2 महिन्यानंतर विकत घेईल, 1 वर्षानंतर विकत घेईल. या दरम्यान तुम्ही टचमध्ये राहायसाठी काय करताय? तुमचं ऑफिस किती चांगलं असलं तरी प्रत्येक कस्टमरचा सोपा नियम आहे, मला काय फायदा? जर तुम्ही त्याला फायदा नाही दाखवू शकला तर त्या ऑफिसचा फायदा नाही आहे. ओके, ऑफिसमध्ये लोक कमी येणार, तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय आणि त्याच्यासाठी बरेच मार्ग आहेत, डिजिटल मार्ग आहेत, तुमचे वेबसाईट्स आहे, तिकडे तुम्ही खरं तर त्यांना व्हॅल्यू द्या. व्हॅल्यू म्हणजे काय? तुम्ही त्यांना योग्य डिसिजन घ्यायला मदत करा की कुठला इन्शुरन्स घेऊ, टर्म प्लॅन म्हणजे काय, टर्म प्लॅन घ्यावा की घेऊ नये, युलिप घ्यावा की घेऊ नये, युलिपचे फायदे काय, तोटे काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही शिकवणार तेव्हा तो तुमच्यावर विश्वास ठेवणार. इन्शुरन्स तर कम्प्लिटली ट्रस्टचा बिझनेस आहे. जर विश्वास नाही वाटला तर नाही घेणार तुमच्याकडे. ऍज सिम्पल एज दॅट. ओके, शशांकजी म्हणतात क्लॅरिटी आली. थँक्यू शशांकजी. शिकायला मिळालं. ओके, सो बघा, हा जो कॉन्सेप्ट आहे, मी मुद्दामून हे पुस्तक घेतलं कारण हे प्रचंड महत्वाचं असं पुस्तक आहे. आणि एकाच पानात आपल्याला आपला मार्केटिंग प्लॅन जर लिहिता आला, तुम्ही जरी एक्झॅक्टली असा फॉलो नाही केला तरी तुमच्या डोक्यात जी क्लॅरिटी येईल ती खूप महत्वाची आहे. माझं कुठे चुकतंय या 9 ऍक्टिव्हिटी पैकी ते जर तुम्हाला कळलं तर विचार करा किती तुमच्या बिझनेसमध्ये फरक होईल. नाही तर आपण तेच रोजच करतो ना, रोज जातो, सकाळी शटर उघडतो, कस्टमरची वाट बघतो, संध्याकाळी शटर बंद करतो, परत येतो. दॅट्स नॉट बिझनेस. बिझनेस इज ऑल अबाउट ग्रोथ. रिलायन्सची टॅगलाईनच आहे, ग्रोथ इज लाईफ. जर वाढला नाही तर मरतो ना माणूस. वाढतो याचं लक्षण आहे की तो जिवंत आहे. तुमचं बिझनेसला जिवंत ठेवायचं तर वाढणं गरजेचं आहे, आणि ते वाढायचं कसं त्यासाठी मार्केटिंग आहे. ओके, प्लीज तुमचे प्रश्न विचारा मला. लेट मी सी क्वेश्चन्स. इन दिस सेशन ऑल बुक्स विल बी ऑन मार्केटिंग. नाही प्रसादजी, सगळे पुस्तकं मार्केटिंगवर नसणार आहेत, पण कंबाईन विषय असणार. बिझनेस रिलेटेड जास्त पुस्तकं घेणार आहे मी. पर्सनल डेव्हलपमेंट आणि प्रोडक्टिव्हिटी डेव्हलपमेंट, म्हणजे आपला प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्याची पर्सनल डेव्हलपमेंटची किंवा लिडरशिपची पुस्तकं असतील ती पुस्तकं घेणार आहे. आणि जी 4थी सिरीज आहे, बीट स्मार्टची सिरीज, त्याच्यामध्ये प्रॉपर स्ट्रॅटेजीज असणार आहेत की मार्केटिंग स्ट्रॅटेजी, सेल्स स्ट्रॅटेजी, प्रोडक्ट स्ट्रॅटेजी, टार्गेटिंग स्ट्रॅटेजी. सो आताचे तुम्ही 9 ब्लॉक्स बघितले, ते 9 ब्लॉक्स आणखीन डीप मध्ये, आणखीन डिटेलमध्ये त्याच्यामध्ये येतील. सो एका ब्लॉकवर एक पूर्ण 2 तासाचा 3 तासाचं सेशन होऊ शकेल, आणि ते झूम मध्ये होणार आहे. सो तिकडे लिमिटेशन नाहीये टाइमचं. सो ते जवळजवळ 3 तासाचे वगैरे सेशन चालतात.
बी स्मार्ट माझ्या डोक्यात जे आहे ते खूप डीप प्रोडक्ट असणार आहे आणि म्हणजे MBA कॉलेजमध्ये ज्या शिकवल्या जातात त्या लेवलच्या केस स्टडीज आणि हे त्याच्यामध्ये असणार आहे. सो ते खूप इंटरेस्टिंग होईल जेव्हा सुरू होईल. विल यू बी शेअरिंग द बुक PDF कॉपीज? आय एम नॉट सेलिंग बुक, सो मी बुकची PDF नाही देऊ शकणार. मी तुम्हाला बुकचं समरी देतोय, ऍक्शनेबल समरी देतोय आणि हा जो माइंड मॅप आहे तो माइंड मॅप देतोय. त्याचसोबत आम्ही आता ऑडिओ फाईल्स पण बनवतोय, सो तुम्ही ते जे सेशन आहे ते सेशन ऐकू पण शकता. नुसतं बघितलंच पाहिजे असं नाही की तुम्ही चालताना, बोलताना, फिरायला जाता, वॉकला जाता त्यावेळेला ऐकू पण शकता. सो आता याच्या ऑडिओ सिरीज पण यायला सुरू होते. विल यू सपोर्ट टू इन्क्रीज क्लायंट बेस? सो मी पर्सनल कन्सल्टिंग बंद केलेले आहे, त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल सपोर्ट नाहीये. एका वेळेला जास्त लोकांना सपोर्ट करता यावं म्हणून मी ट्रेनिंग करतोय. पर्सनल कन्सल्टिंग मी कम्प्लिटली बंद केलेली आहे, वेळच नाहीये तेवढा. जुने पॉइंट्स रिडीम करता येईल का या कोर्समध्ये? येस संदीपजी, तुम्ही नेटबेटच्या ऍपवर जाऊन परचेस करा, तुम्हाला पॉइंट्स वापरतात. ही जी लिंक देतो या लिंकवर पॉइंट्स नाही वापरता ना, नेटबेटच्या ऍपमध्ये लॉग इन करा, मग तुमचे पॉइंट आपोआप वापरले जातील. ओके मित्रांनो, वेबिनार पुढच्या 4 मिनिटात ऑटोमॅटिकली बंद होणार आहे, कारण याला 2 तासाचं लिमिट आहे. आपले 2 तास झालेत. सो सगळ्यात पहिल्यांदा बंद होण्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणू दे, धन्यवाद म्हणू दे की तुमचा रिस्पॉन्स नेहमीच चांगला असतो आणि हा विषय थोडा तुम्हाला समजायला वेळ लागेल, पण जर तुम्ही त्याच्यावर विचार केला तर मी तुम्हाला गाईडलाईन दिली आहे आणि ती जी PDF दिली त्या PDFच्या अनुषंगाने थोडा विचार करा, थोडे YouTube व्हिडिओ बघा, L&Dचे इंटरव्ह्यूज आहेत ऑनलाईन ते बघा, तुम्हाला एक कन्सेप्ट कळेल. आणि जर वाचायची आवड असेल तर नक्की पुस्तक वाचा, कारण त्याला रिप्लेसमेंट नाही. पुस्तक वाचण्याची मजा वेगळी आहे. प्रशांतजी काय म्हणताय? व्यावसायिकांसाठी दीपस्तंभ आहे. थँक्यू प्रशांतजी. पुन्हा व्यवसायात उभारी घेण्यासाठी मदत झाली आहे, संपर्क तुटला होता. बरोबर, तुमचं प्रशांतजीचं मी बघतोय रात्री 12-1 वाजता त्यांचा ईमेल येत आहेत, त्याचा अर्थ ते प्रचंड मेहनत करतायत आपल्या प्रोजेक्टवर. अँड आय विश यू ऑल द बेस्ट. वुड यू लाईक टू टेक? येस, दोन्ही लिंक मी तुम्हाला दिलेल्या आहेत. बुक स्मार्टची पण दिली आणि पूर्ण सिरीजची पण दिली आहे. दर महिन्याला याची प्राइस वाढवत नेतो मी. सो याची प्राइस 599 पासून सुरू झालेली आणि आता त्याची प्राइस 799 आहे. पुढच्या महिन्यात 899 होईल. जेवढी व्हॅल्यू मी याच्यात ऍड करणार तेवढं मी याची प्राइस वाढवत नेणार. सो शुभस्य शीघ्र. जर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये व्हॅल्यू दिसली तर असे 55 सेशन तुम्हाला मिळणार आहेत. इमॅजिन करा, एका वर्षात तुम्हाला माझं ब्रेन जे आहे ते मी रेंटवर देतोय, इन शॉर्ट. जर तुम्हाला ते व्हॅल्युएबल वाटत असेल तर डेफिनेटली या. ओके, आणि ज्यांनी पेमेंट केलंय त्यांचं पण धन्यवाद. तुम्हाला उद्या ईमेल येईल, लॉग इन डिटेल्स असतील, तुम्ही कशा प्रकारे हे रेकॉर्डिंग बघू शकता, त्याचे डिटेल्स आम्ही पाठवू. सो आता मित्रांनो, कधी पण हा वेबिनार क्लोज होईल. सो थँक्यू, ऑल द बेस्ट. आणि काही प्रश्न असले तर आपण घेऊया. खेडेगावातील ग्राहकांसाठी काही खास आयडिया? सो डेफिनेटली आता तुम्ही जेव्हा याच्यावर रिसर्च करायला सुरू करणार तेव्हा आयडिया येणार. जे पहिलं आपण म्हटलं ना टार्गेट कस्टमर, तर खेडेगावातले तुमचे टार्गेट कस्टमर, तर त्यांचं काय दुखणं आहे, त्यांना काय दुखतं, त्यांना फॉर एक्झाम्पल खेडेगावातल्या लोकांसाठी लोक सॅशे प्रोडक्ट बनवले ना, की ज्यांना पूर्ण शॅम्पूची बॉटल मिळत नाही, मग ते छोट्या सॅशेमध्ये घेतात 1 रुपीच्या, रेंटवर घेतात. ट्रॅक्टर घ्यायला जमत नाही तर ट्रॅक्टर रेंटिंगचा बिझनेस आहे. सो तुम्हाला तुमचा कस्टमर माहिती पाहिजे. पहिले जे आपले 3 गोष्टी आपण केल्यात, मार्केट, मेसेज आणि मीडिया, ह्याच्यावर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला तुमचे सोल्युशन मिळणार. थँक्यू विद्या मॅडम. प्रसादजी, लिंक मी कमेंटमध्ये पेस्ट करतोय. तर तुम्हाला जी ईमेल आली असेल आमची आज वेबिनारची, त्याला रिप्लाय केला तरी आम्ही पाठवू डिटेल्स तुम्हाला. दिस इज इट. ओके फ्रेंड्स, टाइम टू गो नाव. येस, याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत, माइंड मॅपची. माइंड मॅपची PDF कॉपी पण देणार आहोत, ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. जे ह्या सिरीज मध्ये समाविष्ट होतील त्यांच्यासाठी. ज्यांनी पण बुक स्मार्टचं प्रोडक्ट घेतलंय किंवा ज्यांनी पण मास्टर माइंडची पूर्ण सिरीज घेतली 55 सेशनची, हे मी 55 सेशन आधीच तुम्हाला का सेल करतोय, कारण त्याच्यामुळे मला मोटिवेशन येतं. जर मी ऑलरेडी कस्टमरकडून पैसे घेतले तर त्याला चांगलं प्रोडक्ट देण्याचं प्रेशर माझ्यावर येतं आणि त्याच्यासाठी मी माझी रिसर्च अजून चांगली वाढतो. आणि म्हणून मी या दरामध्ये तुम्हाला देतो, बिकॉज पीपल टू कम. आणि एकदा हे साधारण 500च्या आसपास झाले
की त्याच्यानंतर मी आता हे जे फ्री सेशन करतो ते बंद करणार आणि फक्त त्या 500 लोकांनाच ते दिसणार आहेत. त्या 55 मधले ऑलमोस्ट 25-30 सेशन जे आहेत ते फ्री होणारच नाही आहेत. ते सगळ्या ज्यांनी पेड मेंबर्स आहेत त्यांना दिसणार. बिकॉज आय वॉन्ट पीपल जे ऍक्शन घेतील. नुसतं मला ज्ञान देऊन थांबायचं नाहीये. पुढे जे आपण फेसबुक ग्रुपमध्ये ऍक्च्युअली मास्टर माइंड सुरू करू, तुमच्या फीडबॅक घ्यायला सुरू करू, तुम्हाला ऍक्शनवर फॉलोअप घ्यायला सुरू करू, तेव्हा त्याची खरी मजा तुम्हाला यायला सुरू होईल. ओके, सो फ्रेंड्स, लिंक मी कमेंटमध्ये दिली आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन थँक्यू, ऑल द बेस्ट. तुम्ही या सेशनमध्ये आलात त्याबद्दल. बाय बाय आणि गुड नाईट.